तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टार्ट करत आहोत पहिला चॅप्टर बाळांनो, म्हणजे माझा पहिला चॅप्टर बाळांनो, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स अँड पिरियॉडिसिटी इन प्रॉपर्टी बाळांनो. ह्याला तुम्ही बाळांनो प्रेमानं, ह्याला तुम्ही पिरियॉडिसिटी म्हणू शकता. तुम्ही ह्याला प्रेमानं ह्या चॅप्टरला बाळांनो पिरियॉडिसिटी म्हणा, किंवा तुम्ही ह्या प्रेमानं ह्या चॅप्टरला बाळांनो पिरियॉडिक टेबल सुद्धा म्हणू शकता बाळांनो, पिरियॉडिक टेबल सुद्धा म्हणू शकता. एवढं मोठं लांब मोठं नाव घेत बसण्याची गरज नाही. अ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स अँड पिरियॉडिसिटी इन प्रॉपर्टी म्हणण्यापेक्षा तुम्हाला पिरियॉडिसिटी चॅप्टर म्हणू शकता किंवा पिरियॉडिक टेबल सुद्धा म्हणू शकता बाळांनो. हा चॅप्टर एवढा महत्त्वाचा आहे, एवढा महत्त्वाचा आहे बाळांनो की बस. सर कसं तुम्ही सांगताय सर? बाळांनो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्हाला माहीत झालंच असेल आत्तापर्यंत की बाळांनो केमिस्ट्रीमध्येच 3 केमिस्ट्री असतात बाळांनो. सर कोणकोणती केमिस्ट्री असतात सर? एक असतं बाळा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. कोणती केमिस्ट्री? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. थोडंसं फॉन्ट वाढवूयात आपण. हे बघ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री एक असतं, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. दुसरं असतं ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि थर्ड असतं बाळा फिजिकल केमिस्ट्री. काय असतं? फिजिकल केमिस्ट्री. नवीन पॅटर्ननुसार बाळांनो 50 प्रश्न आहेत. तर त्या 50 प्रश्नामध्ये बाळांनो इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, फिजिकलचा विचार केला तर जवळपास 17-18च्या रेंजमध्ये प्रश्न पडू शकतात. तर बाळांनो याचा विचार जर केला तर पिरियॉडिक टेबल बाळांनो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन काय? द स्टडी ऑफ एलिमेंट्स एक्सेप्ट कार्बन, द स्टडी ऑफ एलिमेंट्स एक्सेप्ट कार्बन इज कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, इज कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. स्टडी ऑफ एलिमेंट इन पिरियॉडिक टेबल काय म्हणत आहे? स्टडी ऑफ एलिमेंट्स इन पिरियॉडिक टेबल बाळांनो इज कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री एक्सेप्ट कार्बन म्हणायचं, कारण की फक्त कार्बनची डिटेलमध्ये स्टडी करणे म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्री असते बाळांनो. तर बाळांनो मी का महत्त्वाचं म्हणलं? कारण की बाळांनो पिरियॉडिक टेबल बाळांनो पिरियॉडिक टेबलमध्ये बाळांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे. लक्ष द्या, फार फार महत्त्वाचा टॉपिक आहे हा, फार फार महत्त्वाचा टॉपिक आहे. पिरियॉडिक टेबल आणि केमिकल बॉन्डिंग. पिरियॉडिक टेबल आणि बाळांनो भविष्यामध्ये आपला चॅप्टर बघायचा आहे केमिकल बॉन्डिंग. पिरियॉडिक टेबल आणि केमिकल बॉन्डिंग हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बेस आहेत बाळांनो, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बेस आहेत. इनऑर्गॅनिकची मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे बाळांनो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री बाळांनो आत्ताच सांगितल्याप्रमाणे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आत्ताच सांगितल्याप्रमाणे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे किती एमसीक्यू पडतात? तर जवळपास बाळांनो 15 ते 17 एमसीक्यू पडतील बाळांनो, अप्रॉक्स 17 एमसीक्यू पडतील. तर ह्या एमसीक्यू बाळांनो इझिली सुटतात बाळांनो तुम्हाला, जर तुम्हाला हा चॅप्टर माहीत असेल. आणि हा चॅप्टर जर तुम्ही जबरदस्त केलात बाळांनो, नो डाऊट बाळांनो तुमचे हे 17 क्वेश्चन्स इझिली तुम्हाला अटेम्प्ट होतील, इझिली अटेम्प्ट होतील बाळांनो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर हा चॅप्टर मी जसं शिकवेन बाळांनो, जसं तुम्ही व्हिडिओ बघचाल तसं तसं रेग्युलर बाळांनो तुम्हाला व्हिडिओ बघायचं आहे. व्हिडिओ बघत बघत व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये बाळांनो बघत बघत लिहून घ्या आणि तुरंत बाळांनो 1 तास त्याचा मस्त अभ्यास करा बाळांनो. मी वेळोवेळी तुम्हाला अभ्यास कसं करायचं ते सांगणारच आहे बाळांनो. डेली व्हिडिओ बघत कसं अभ्यास करायचा हे मी सांगतच जाणार आहे, किंवा आज शेवटीला सुद्धा सांगतो बाळांनो. बट बाळांनो व्हिडिओ बघणं कंपल्सरी, व्हिडिओ दररोज बघत चला. व्हिडिओ म्हणजे मागे पेंडिंग अजिबात ठेवू नका बाळांनो. लक्ष द्या, हा फार 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 महत्त्वाचा चॅप्टर आहे. का महत्त्वाचा चॅप्टर आहे? कारण की हा चॅप्टर जर तुम्हाला आला आणि सोबत सोबत जर केमिकल बॉन्डिंग हे 2 जर चॅप्टर तुम्हाला नंबर 1 जर आले हो, तर 11वी मध्ये जेवढे काही इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे चॅप्टर आहेत, 12वी मध्ये जेवढे काही इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे चॅप्टर आहेत ते तुम्हाला 100% ऑटोमॅटिक नुसतं वाचलं तर सुद्धा येतील, NCERT वाचलं तर सुद्धा येतील बाळांनो. हे 2 चॅप्टर तुमचे परफेक्ट असतील तर. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करताना एक सांगतो बाळांनो, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, परत फिजिक्स, परत बायोलॉजी, याच्यात सगळ्या विषयाचा अभ्यास करण्याची मेथड वेगवेगळी असते. विद्यार्थी एकाच मेथडनं सगळ्यांचा अभ्यास करतो, तसं नसतं बाळांनो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे थोडक्यात बायोलॉजीसारखी आहे बाळांनो. ह्याला जास्तीत जास्त वेळेस तुम्हाला पाठांतर करावं लागेल, पाठ करावं लागेल, व्यवस्थित पाठ करावं लागेल. कारण जेवढं जास्त तुम्ही ह्याला लर्न केलात ना बाळांनो, जितना आप बाळांनो इसका लर्न ज़्यादा करोगे ना, उतना आपको ज़्यादा दिन तक याद रहेगा बच्चों. जेवढं ह्याला तुम्ही ना व्यवस्थित लर्न करून ठेवचाल बाळांनो, तेवढ्या दिवस तुम्हाला लक्षात राहणार आहे. मग लक्षात ठेवा बाळांनो, नीटची एक्झाम आपल्याला ह्या वर्षी नाही द्यायची आहे, पुढल्या वर्षी द्यायचं आहे. लक्ष द्या बाळांनो. तर 2 वर्ष लक्षात ठेवण्यासाठी किती अभ्यास करावा लागतो ह्याची जाणीव तुम्हाला पाहिजे बाळांनो. येणाऱ्या संडेच्या एक्झाममध्ये मार्क घ्यायचे आहेत म्हणून
तर अभ्यास करावाच लागेल, पर्यायच नाही त्यासाठी तर. बट बाळांनो ह्या चॅप्टरचा तुम्हाला अशा प्रकारे अभ्यास करावा लागेल की 2 वर्षानंतर आपली नीटची एक्झाम होणार आहे आणि तेव्हा तुम्हाला हा चॅप्टर 1 तासाच्या आत रिव्हिजन व्हायला पाहिजे, अशा प्रकारे करून ठेवायला पाहिजे बाळांनो. वारंवार रिव्हिजन करा, 2, 3, 4 वेळेस रिव्हिजन करा, लिहून रिव्हिजन करा, शॉर्टकटमध्ये लिहून रिव्हिजन करा बाळांनो. पूर्ण डिटेलमध्ये लिहून रिव्हिजन करा म्हणत नाही, मना पण लिहा शॉर्टकटमध्ये बाळांनो. जेवढं तुम्ही लिहून रिव्हिजन करचाल तेवढं तुमच्या व्यवस्थित बाळांनो कामाला येईल, लक्षात राहू द्या. तर हा चॅप्टर बाळांनो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठीच महत्त्वाचा नसून हा चॅप्टर तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री सुद्धा बाळांनो, फिजिकल केमिस्ट्री समजून घेण्यासाठी सुद्धा हा चॅप्टर फार महत्त्वाचा. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काही कॉन्सेप्ट आहेत, तिथं तुम्हाला पिरियॉडिक टेबलची, एलिमेंट्सची गरज भासेल, कॉन्सेप्टची गरज भासेल, तेव्हा हा चॅप्टर फार फार महत्त्वाचा आहे बाळांनो. ह्या चॅप्टरच्या मदतीनं तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा काही कॉन्सेप्ट बाळांनो समजण्यासाठी सोपं जाईल. म्हणजे हा चॅप्टर बघा किती बेसिक आहे, फार फार बेसिक आहे बाळांनो. आय होप की बाळांनो तुम्ही ह्याला समजून घेतलं असेल की हा चॅप्टर फार फार महत्त्वाचा आहे. सर एवढं सांगत आहेत म्हणजे हा चॅप्टर फारच महत्त्वाचा आहे बाबा, मला हा चॅप्टर नाही सोडायचं. आज बाळांनो शपथ घ्या, हा चॅप्टर मला नाही सोडायचं. सर सांगत आहेत की हा चॅप्टर फार महत्त्वाचा आहे आणि हे सगळं एवढं महत्त्व सांगून देत आहेत, तर आज शपथ घ्या स्वतः की मला हा चॅप्टर अजिबात सोडायचं नाही, हा चॅप्टर मला पूर्णपणे व्यवस्थित करायचा आहे. का बाळांनो इथं लक्ष द्या, मी तुम्हाला थोडंसं सांगू इच्छितो, कारण की बाळांनो इथं तुम्ही थोडंसं बघितलात बाळांनो, पिरियॉडिक टेबलला जर तुम्ही बघितलात, बाळांनो तुम्ही पिरियॉडिक टेबलला, तर पिरियॉडिक टेबलमध्ये बाळांनो काय असतं, तर पिरियॉडिक टेबलमध्ये एस ब्लॉक आहेत, पी ब्लॉक आहेत, डी ब्लॉक आहेत. तर बाळांनो हे एस ब्लॉक, आता हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये लक्ष द्या. मी आत्ता तुम्हाला जस्ट म्हणलं की पिरियॉडिक टेबलचे किती एमसीक्यू पडतात, जर मी तुम्हाला विचारलं तर बाळांनो पिरियॉडिक टेबलचे स्वतःचं बाळांनो 1 एमसीक्यू असतो. हायड्रोजन चॅप्टर आहे बाळांनो आपल्याला, हायड्रोजन चॅप्टर बाळांनो, हायड्रोजन चॅप्टरचा 1 एमसीक्यू पडतो बाळांनो. एस ब्लॉक हा चॅप्टर आहे बाळांनो 11वीत, त्याचे 2 एमसीक्यू पडतात आपल्याला. पी ब्लॉक बाळांनो, पी ब्लॉकचे 2 आहेत, हे 2 ग्रुप बाळांनो 12वी 11वी मध्ये आहेत, त्याचे 2 एमसीक्यू पडतात बाळांनो. हे पी ब्लॉक बाळांनो ग्रुप बाळांनो नायट्रोजन, ऑक्सिजन, हॅलोजन आणि इनर्ट गॅस फॅमिली, हे 12वीचे पी ब्लॉक मध्ये येते, त्याचे बाळांनो जवळपास 4 एमसीक्यू पडतात. आणि डी आणि एफ ब्लॉक बाळांनो, डी आणि एफ ब्लॉक हा 12वी मध्ये चॅप्टर आहे बाळांनो, त्याचे जवळपास बाळांनो किती एमसीक्यू असतात, 2 एमसीक्यू असतात. आणि डी एफ नंतर कोऑर्डिनेशन एक चॅप्टर आहे आणि मेटलर्जी, ते थोडे वेगळे आहेत म्हणा, ते कन्सेप्ट त्यांचं वेगळं येतो. बट पिरियॉडिक टेबलच्या रिलेटेड हे एवढे चॅप्टर आहेत. कोणकोणते चॅप्टर, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि 6 चॅप्टर. यांचं वेटेज बघा ना, हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. तर बाळांनो जवळपास 12 म्हणा किंवा कमीत कमी 10 प्रश्न म्हणा बा, 10 ते 12 प्रश्न बाळांनो तुम्हाला येतील. जर तुमचा हा टॉपिक बेस्ट झाला तर तुमचे 10 ते 12 प्रश्न बाळांनो 100% बाळांनो, नो डाऊट बाळांनो तुम्ही म्हणसाल खरंच सरांनी जे सांगितलं, अभिजित सरांनी जे सांगितलं ते करेक्ट सांगितलेलं आहे. अभिजित सरांनी जे सांगितलं ते बरोबर सांगितलेलं आहे. आपला हा चॅप्टर ओके झाला तर बाळांनो भविष्यात तुम्ही म्हणसाल की सरांनी जे म्हणलं तेच झालं, सर जे म्हणलं तेच झालं बाळांनो. हे तुम्हाला 100% म्हणणार म्हणजे म्हणणार, मी तुम्हाला आज सांगून ठेवतो बाळांनो. लक्ष द्या बाळांनो, 100% मी तुम्हाला सांगतोय, मी जे म्हणतोय त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्या, फोकस करा. आपण चला हा चॅप्टर सुरू करूयात. मग कधीही लक्षात ठेवा, कुठलाही चॅप्टर बाळांनो करत असताना, कुठलाही चॅप्टरचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा तुम्ही बघा, लक्ष द्या, कधी मूवी सुद्धा बघत असताना आपण त्याचा ट्रेलर बघतो बाळांनो. बरेच विद्यार्थी असं असतात बाळांनो, बरेच जण असे असतात की कुठला पिक्चर बघण्यात जात असताना त्याचा ट्रेलर बघून जातात बाळांनो. तसंच बाळांनो तुम्हाला ट्रेलर, कधीही कुठलाही चॅप्टर स्टार्ट होत असताना तुम्हाला त्याचा ट्रेलर माहीत पाहिजे. ट्रेलर माहीत पाहिजे म्हणजे काय, ट्रेलर माहीत पाहिजे दॅट मीन्स काय बाळांनो, की त्याच्यामध्ये कोणकोणते कॉन्टेंट येणार आहेत. बट कॉन्टेंट कोणकोणते येणार आहेत ते येण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. काय सांगू इच्छितो तर बाळांनो, ह्या चॅप्टरमध्ये कोणता चॅप्टर, हा आपला पिरियॉडिक टेबल हा जो चॅप्टर आहे बाळांनो, हा चॅप्टरचं वेटेज किती आहे सांगतो. लिहून ठेवा, प्रत्येक चॅप्टरचं वेटेज लिहून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. ह्या चॅप्टरचं वेटेज किती आहे तर ह्या चॅप्टरचं बाळांनो वेटेज जर बघितलात तर ह्या चॅप्टरचं नीटमध्ये बाळांनो 1 एमसीक्यू पडतो. चुकून कधी कधी 2 सुद्धा येऊ शकतात बाळांनो.
एक एमसीक्यू येतो बानो, फिक्स एक एमसीक्यू येतो. आणि ह्या चॅप्टरच्या मध्ये तुम्ही दुसरे भरपूर चॅप्टरचे कॉन्सेप्ट सुद्धा क्लिअर करून घेऊ शकता. म्हणजे हा 2-3 वर सुद्धा जाऊ शकतो. हा एवढा महत्त्वाचा चॅप्टर बाळांनो. हा चॅप्टर तुमच्या बाळांनो रक्तात मिक्स करणार बाळांनो मी. आणि फक्त तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करा. हा चॅप्टर बाळांनो तुमच्या जेनेटिकमध्ये जाऊन बसेल बाळांनो. लक्ष द्या. जेई मध्ये सर हा प्रश्न जेईला किती पडतो, तर ह्याचा एक एमसीक्यू पडू शकतो जेईला. एक एमसीक्यू म्हणलं मी, लक्ष ठेवा. आणि सीईटी जर देणारे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा लिहून ठेवूयात बाळांनो, तर तिथं सुद्धा एक एमसीक्यू पडू शकतो. तर बाळांनो हा फार 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 महत्त्वाचा चॅप्टर आहे. पटकन बाळांनो वेळोवेळी पटकन बाळांनो व्हिडिओला पॉज करत जायचं आणि जे काही मी बोर्डावर लिहिलं आहे ते तुमच्या वहीमध्ये बाळांनो पटकन लिहून घ्यायचं. आणि जे मी सांगत सुद्धा आहे हे सुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवत जायचं बाळांनो. कधी कधी आपण कॉन्सेप्ट सांगतोच बाळांनो, लिहित नाही तेवढं जास्त, बट ते तुम्हाला समजलं असेल कॉन्सेप्ट तर तुम्ही ते उदाहरण म्हणा, कन्सेप्ट म्हणा, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवू शकता बाळांनो. चला, हे लिहून घेतलं असाल तर नेक्स्ट पेजवरती जाऊयात. आता नेक्स्ट पेजवरती काय घेणार आहे की ह्या चॅप्टरमध्ये मी नेमकं काय काय शिकवणार आहे तुम्हाला ते घेणार. ट्रेलर बघणार आहोत आपण. काय बघणार आहोत बाळा? ट्रेलर बघणार आहोत. डिअर डॉक्टर्स इथं लक्ष द्या. ट्रेलरमध्ये काय बघणार आहोत तर ह्या चॅप्टरमध्ये नेमकं होणार काय काय आहे, तर ह्या चॅप्टरमध्ये आपण 4 पॉईंट बघणार आहोत. किती पॉईंट बघणार? फक्त 4. सो एवढं सोपं चॅप्टर आहे? एवढं छोटं चॅप्टर आहे का? हो बाळा, फार फार छोटा आणि सोपा चॅप्टर आहे. फक्त डेली शिकवत राहीन तसं बघत जा, व्यवस्थित लिहून घेत जा. 100% तुझा चॅप्टर भारी होणार. ओके. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर जेव्हा बीट संपेल तेव्हा त्याच्या रिलेटेड एमसीक्यू सॉल्व करत चल. आता तुम्हाला म्हणशील सर पहिला बीट कोणता आहे, तर पहिला बीट आहे बाळा हिस्टोरिकल डेव्हलपमेंट. बाळा पहिलं पॉईंट कोणता आहे तर हिस्टोरिकल डेव्हलपमेंट आहे. हिस्टोरिकल डेव्हलपमेंट म्हणजे काय तर बाळा इथं तुम्ही 10वीच्या तुमच्या सिलेबसमध्ये पहिला जो तुमचा चॅप्टर आहे पिरियडिक टेबल, बाळा तुम्हाला पूर्ण 10वी झाली, पिरियडिक टेबल आय थिंक माझ्यामध्ये पाठ नसेल, बट आज तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये मी बाळांनो 10 ते 15 मिनिटामध्ये बाळांनो 10 ते 15 मिनिटामध्ये पूर्ण पिरियडिक टेबल लर्न करून घेईन. पूर्ण पिरियडिक टेबल लर्न करून घे बाळांनो. तुम्ही म्हणसाल जबरदस्त सर, फक्त बाळांनो तिथं ॲटॉमिक नंबर सांगायचं असेल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगायचं असेल तर थोडं लांब येईल, बट 15 मिनिटाच्या आत आणि तुम्ही डेली मी सांगितल्याप्रमाणे बाळांनो 15 मिनिटाच्या आत तुम्ही जर पिरियडिक टेबल लिहिलात तर 100% हा चॅप्टर सोपा जाईल. अख्खी इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्हाला सोपी जाईल. हिस्टॉरिकल डेव्हलपमेंटमध्ये काय शिकणार आहोत, जे तुमच्या 10वीत झाले ते शिकणार आहोत. पिरियडिक टेबलचा शोध कोणी लावला, शोध कसा लागला, मग पहिला सायंटिस्ट कोणता त्यांनी काय सांगितलं, नंतर दुसरा सायंटिस्ट कोणता त्याने काय सांगितलं, तिसरा सायंटिस्ट काय सांगितलं, अशी थिअरी आहेत बाळांनो. याच्यावरती रेअरच कधी एमसीक्यू पडू शकतात. हे हिस्टोरिकल आहे म्हणजे हे त्याचे इन्फॉर्मेशन आहे, माहीत राहो, बट तुम्ही समजून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या, ते ऑटोमॅटिक पाठवून जाईल बाळांनो. चला, तर हे हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट आहे. दुसरं काय आहे तर बाळांनो दुसरं आहे बाळांनो आयुपॅक नॉमेनक्लेचर. बाळांनो आयुपॅक नॉमेनक्लेचर. मग तुम्ही म्हणतो सर आयुपीएससी नॉमेनक्लेचर तर सर आम्ही हे जीओसीमध्ये ऐकलं सर, तुम्ही इथं कुठं घेऊन आलात, तर बाळा इथं सुद्धा नॉमेनक्लेचर करायचं आहे. कुणाचं नॉमेनक्लेचर करायचं आहे, ज्याचा ॲटॉमिक नंबर मोर दॅन बाळांनो ॲटॉमिक नंबर मोर दॅन 100 म्हण किंवा 101 म्हणू शकतोस तू, किंवा त्याला हेवियर ॲटॉमिक नंबर सुद्धा, हेवियर एलिमेंट सुद्धा म्हणू शकतो तुम्ही. काय म्हणू शकता, हेवियर एलिमेंट म्हणू शकता बाळांनो, हेवियर एलिमेंट्स म्हणू शकता. नंबर 3 काय बघणार आहोत, नंबर 3 बघणार आहोत बाळांनो पिरियडिक. नंबर 3 बघणार आहोत पिरियडिक ट्रेंड्स. काय बघणार आहोत, पिरियडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टी बाळांनो. पिरियडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टी, पिरियडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टी बघणार आहोत. पिरियडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टी बघणार आहोत. हे कट का केलं की पुढल्या पानावर लिहूयात, कारण की फिजिकल बाळांनो पिरियडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीमध्ये, पिरियडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीमध्ये, पिरियडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीमध्ये 4 पॉईंट आहेत जे फार फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे एवढे महत्त्वाचे आहेत ज्याच्यावर तुम्ही हे करू शकता की 5 स्टार पॉईंट देऊ शकता. 5 स्टार म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये 80% किंवा 70% पेक्षा जास्त चान्सेस ह्या 4 पॉईंटवरती प्रश्न विचारतात बाळांनो. हे फार महत्त्वाचे आहेत आणि ह्या 4 पॉईंटवरून तुम्हाला अख्खं केमिस्ट्री सुद्धा कळतं. इथं मी तुम्हाला NCERT ओरिएंटेड तर शिकवणारच आहे, ॲज वेल ॲज बाळांनो तुम्हाला 11वीतल्या दुसऱ्या चॅप्टरमधले सुद्धा NCERTतले पॉईंट ह्याच चॅप्टरमध्ये बऱ्यापैकी कव्हर करून घेणार आहे, जेणेकरून जेव्हा तुम्हाला तो नेक्स्ट चॅप्टर होईल तर तुम्हाला आठवायला पाहिजे की अभिजित सरांनी तुम्हाला पिरियडिक टेबलमध्येच बरंच काही सांगून टाकलेलं आहे.
ओके, त्याच्यामुळे परत परत तुम्हाला बाळांनो सांगतो की हा चॅप्टर फार 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 व्यवस्थित करा. पहिलं पॉईंट काय बाळांनो, फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिलं पॉईंट काय आहे तर ते आहे बाळांनो ॲटॉमिक. ते काय बाळांनो, ॲटॉमिक साईज म्हणू शकता, ॲटॉमिक साईज म्हणू शकता किंवा आयोनिक साईज म्हणू शकता किंवा ॲटॉमिक रेडिया सुद्धा म्हणू शकता बाळांनो. काय म्हणू शकता तुम्ही, रेडिया म्हणा किंवा रेडियस म्हणू शकता. दुसरं पॉईंट काय आहे, दुसरं पॉईंट आहे बाळांनो आयोनायझेशन एनर्जी. दुसरं पॉईंट काय आहे, आयोनायझेशन एनर्जी. त्याला शॉर्टकटमध्ये तुम्ही आई सुद्धा म्हणू शकता, I.E. आयोनायझेशन एनर्जी. नेक्स्ट काय म्हणू शकता बाळांनो, नेक्स्ट थर्ड पॉईंट काय आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. काय म्हणू शकता, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हे शब्द काय आहे सर ते तुम्हाला नंतर कळत जाईल. ह्याला तुम्ही शॉर्टकटमध्ये इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा म्हणू शकता बाळांनो. काय म्हणू शकता, इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा म्हणू शकता. हे काय असतात सर ह्याचं डिटेलमध्ये आपण चॅप्टरमध्ये शिकणार आहोत बाळांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये हळूहळू बघणार आहोत. आजच सगळं सांगणार आहे, फक्त तुम्हाला आज ट्रेलर दाखवत आहे बाळांनो. ट्रेलर बघा फक्त, ट्रेलर. नेक्स्ट बाळांनो लास्ट आहे बाळांनो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बाळांनो. मग पटकन बाळांनो व्हिडिओ पॉज करा आणि पटकन लिहून घ्या बाळांनो. हे व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या, लवकर लिहून घ्या बाळांनो. तर हे ट्रेलर आहे बाळांनो आपण जे हा चॅप्टर बघणार आहोत. नेक्स्ट काय आहे सर तर नेक्स्ट आहे फोर्थ पॉईंट. आणि फोर्थ पॉईंटमध्ये येतं बाळा पिरियॉडिक ट्रेंड्स. पिरियॉडिक ट्रेंड्स, पिरियॉडिक ट्रेंड्स इन केमिकल प्रॉपर्टी. पिरियॉडिक ट्रेंड्स इन केमिकल प्रॉपर्टीज किंवा प्रॉपर्टीज म्हणा किंवा प्रॉपर्टीज. ह्याच्यामध्ये काय करणार आहे तर ह्याच्यामध्ये 1, 2, 3 किंवा ABCD करू शकता. ह्याच्यामध्ये परत कोणत्या गोष्टी आहेत, ABC काय काय येणार आहेत. ह्याच्यामध्ये नंबर 1 येणार बाळांनो पिरियॉडिक ट्रेंड्समध्ये काय येणार आहे, इथं येणार आहे व्हॅलेन्सी अँड ऑक्सिडेशन नंबर म्हणा किंवा ऑक्सिडेशन स्टेट म्हणू शकता. व्हॅलेन्सी अँड ऑक्सिडेशन नंबर म्हणा किंवा ऑक्सिडेशन स्टेट. तसं तरी ऑक्सिडेशन नंबर आणि ऑक्सिडेशन स्टेटसाठी सेपरेट चॅप्टर आहे, रेडॉक्स चॅप्टर, बट इथं आपण थोडी त्याची माहिती देणार आहोत बाळांनो. नेक्स्ट आहे बाळांनो याच्यानंतर नंबर 2ला आहे. नंबर 2ला कोणती प्रॉपर्टी आहेत तर बाळांनो नंबर 2 आपण व्हॅलेन्सी अँड ऑक्सिडेशन नंबर बघितल्यानंतर आपण इथं बघूयात बाळांनो काय बघणार आहोत आपण इथं तर आपण इथं बघूयात ॲनोमल्स प्रॉपर्टी बघूयात. ओके, ॲनोमल्स प्रॉपर्टी बघूयात. त्याच्यासोबतच आणखीन काय बघूयात बाळांनो त्याच्यानंतर आपण बघूयात डायगोनल रिलेशनशिप बघूयात. डायगोनल रिलेशनशिप बघूयात. आणि आणखीन एक पॉईंट बघूयात बाळांनो रिॲक्टिव्हिटी सुद्धा बघू शकता तुम्ही. केमिकल रिॲक्टिव्हिटी म्हणा किंवा नुसतं रिॲक्टिव्हिटी सुद्धा म्हणू शकता. कसली रिॲक्टिव्हिटी बाळांनो, केमिकल रिॲक्टिव्हिटी. कसली रिॲक्टिव्हिटी, केमिकल रिॲक्टिव्हिटी सुद्धा बघता. एवढ्या सगळे जे एलिमेंट आहेत पिरियॉडिक टेबलमध्ये S ब्लॉक एलिमेंट, P ब्लॉक एलिमेंट, D ब्लॉक एलिमेंट कोण मोर रिॲक्टिव्ह आहेत, S मोर रिॲक्टिव्ह आहे का, P मोर रिॲक्टिव्ह आहे का, D मोर रिॲक्टिव्ह आहे, हे सगळे व्यवस्थित बघणार बाळांनो. तर इथं पटकन व्हिडिओला पॉज करून घ्या आणि पटकन लिहून घ्या बाळांनो. हे आहे फोर्थ पॉईंट. तर आपण हे एवढे पॉईंट आपण बघणार आहोत. कुठं बघणार बाळांनो, ह्या चॅप्टरमध्ये बघणार बाळांनो. फार 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 सोपं आहे बाळांनो. मी व्यवस्थित तुम्हाला सगळं NCERT कव्हर करणार आहे, एक्स्ट्रा पॉईंट कव्हर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आत्ताच समजल्यासारखं वाटावं, ह्याच चॅप्टरमध्ये झाल्यासारखं वाटावं. तुम्हाला वाटायला पाहिजे की हायड्रोजनचं सुद्धा भरत सरांनी कव्हर केलं आहे, S ब्लॉकचं सुद्धा कव्हर केलं आहे, P ब्लॉकचं सरांनी कव्हर केलं आहे. सगळे पॉईंट मी इथं कव्हर करणार आहे. फक्त तुम्ही मी म्हणल्यासारखं बाळांनो बघता अभ्यास करा बाळांनो. अभ्यास करण्यासाठी 1 मिनिटात सांगतो कसं करायचा. लेक्चर नंबर 1 बघितलं, चला 1 तासात बघितलं की पटकन त्याचं 1 तास अभ्यास करायचं. लेक्चर नंबर 2 बघत आहात तर लक्ष द्या. लेक्चर नंबर 2 बघताना लेक्चर नंबर 1चं 5 मिनिट रिव्हिजन करूनच लेक्चर नंबर 2चा स्टार्ट करायचा. मग त्याचं बघितल्यानंतर त्याचं 1 आवर अभ्यास करायचं. लेक्चर नंबर 3 बघत असताना लक्ष द्या. लेक्चर नंबर 3 बघत असताना ह्याचं 2 मिनिट अभ्यास करायचं, ह्याचं 5 मिनिट रिव्हिजन करायचं, ह्याचं रिव्हिजन करायचं, ह्याचं रिव्हिजन करायचं. मग लेक्चर नंबर 3ला स्टार्ट करायचं आणि मग ते बघितल्यानंतर पटकन त्याचं 1 आवरमध्ये अभ्यास करून टाकायचं. व्हिडिओ बघत बघत लिहून घ्यायचं आणि पटकन 1 तास अभ्यास करायचं. लेक्चर नंबर 4 सुद्धा बघत असताना हा 2 मिनिट रिव्हिजन करायचं, हे 2 मिनिट रिव्हिजन करायचं, हे 5 मिनिट रिव्हिजन करायचं. मग लेक्चर नंबर 4ला सुरुवात करायचं आणि मग लेक्चर नंबर
4 बघत बघत लिहून त्याचे 1 तास अभ्यास करायचं. लेक्चर नंबर 5 हे बघा, लेक्चर नंबर 5 बघत असताना सुद्धा हा 2 मिनिट रिव्हिजन करायचं, हे 2 मिनिट रिव्हिजन करायचं, हे 2 मिनिट रिव्हिजन करायचं, हे 5 मिनिट रिव्हिजन करायचं, मग 5वं लेक्चर स्टार्ट करायचं. मग असंच बानो 6वा, असाच 7वा, असाच 8वा, हेच प्रोसेस बानो कंटिन्यू करत राहायचं बानो. असं एक वेळ येईल की तुम्ही ह्याला 1 मिनिटात रिव्हिजन, 1 मिनिटात रिव्हिजन, 1 मिनिटात रिव्हिजन, 1 मिनिटात रिव्हिजन, 2 मिनिटात रिव्हिजन, 2 मिनिटात रिव्हिजन, 5 मिनिटात रिव्हिजन करून असं जाचल बानो. म्हणजे बानो सुरुवातीपासून सगळे कॉन्सेप्ट जर क्लिअर, कारण की कुठल्याही चॅप्टरचे स्टार्टिंगच त्याचा बेस असतो आणि तो बेस जर तुमचा पक्का झाला की चॅप्टर ऑटोमॅटिक बानो सिंपल जातं, ऑटोमॅटिक सिंपल जातं. त्याच्यामुळे मी सांगतो अशा प्रकारे अभ्यास जर केलात, नो डाऊट बाळांनो तुमचं सगळं एकदम जबरदस्त क्लिअर होईल बाळांनो. नो डाऊट बाळांनो तुमचं सगळं एकदम क्लिअर होईल, जबरदस्त क्लिअर होईल. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये बाळांनो मी तुम्हाला पिरियॉडिक टेबल पाठ करून घेणार आहे. जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं बाळांनो, 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचा पिरियड टेबल जबरदस्त होणार बाळांनो. आतापर्यंत मी तुम्हाला चॅप्टरमध्ये कसं घेणार आहे, काय काय घेणार आहे, काय काय हे सगळं सांगितलं, इम्पॉर्टन्स सांगितलं वगैरे वगैरे. बट इथून बाळांनो तुम्ही टाइम मोजून बघा, इथून तुम्ही टाइम मोजून बघू शकता की 10 ते 15 मिनिटांमध्ये बाळांनो तुम्हाला पूर्ण पिरियडिक टेबल, जे तुमची पूर्ण 10वी गेली बाळांनो, तुम्हाला पिरियडिक टेबल पाठ नसेल, एखाद्या दिवस तुम्हाला ॲटॉमिक नंबर 10 पर्यंत काही जणांना पाठ असेल, काही ॲटॉमिक नंबर 20 पर्यंत पाठ असेल, काही जणांना ॲटॉमिक नंबर 30 पर्यंत पाठ असेल. बट आज तुम्हाला जे पिरियडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट आहेत बाळांनो, ते सगळे 118चे 118 एलिमेंट तुम्हाला पाठ होतील बाळांनो. ते पाठ मी करून घेणार आणि ते पाठ तुम्ही करणार आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय तसं तुम्ही बाळांनो, मी सांगितल्याप्रमाणे बाळांनो तुम्ही त्याचा अभ्यास करणार. तर हा पिरियडिक टेबल आहे बाळांनो. कधी पिरियडिक टेबल स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, पिरियडिक टेबल स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की पिरियडिक टेबलमध्ये प्रश्न विचारतो बाळांनो की पिरियडिक टेबलमध्ये किती ब्लॉक्स असतात बाळांनो. पिरियडिक टेबलमध्ये किती ब्लॉक्स असतात? सर 4 ब्लॉक्स असतात सर. हे तर सर लहान लेकराचं काम आहे सर. कोणकोणते ब्लॉक्स असतात सर? एस ब्लॉक एलिमेंट्स, पी ब्लॉक एलिमेंट्स, डी ब्लॉक एलिमेंट्स, एफ ब्लॉक एलिमेंट्स. किती ब्लॉक्स असतात? किती असतात? 4 सर. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक, हे 4 ब्लॉक ऑफ एलिमेंट्स असतात सर. 4 ब्लॉक ऑफ एलिमेंट्स असतात. मी दुसरा प्रश्न विचारतो बाळांनो की पिरियडिक टेबलमध्ये किती पिरियड्स असतात? तुम्ही मला पाहिजे मग 7 पिरियड्स असतात सर. किती पिरियड्स असतात? 7 पिरियड्स असतात सर. मी विचारतो तुम्हाला परत की पिरियडिक टेबलमध्ये किती ग्रुप्स असतात बाळांनो? पिरियडिक टेबलमध्ये किती ग्रुप्स असतात? तर बाळांनो किती ग्रुप्स असतात? तर बाळांनो टोटल किती? 18 ग्रुप्स असतात. कसं हो सर? तर बाळांनो तुम्ही पिरियडिक टेबलला जर बघितलं असतात थोडंसं, तर बाळांनो एस ब्लॉकचे 2 असतात, डी ब्लॉकचे 10 असतात आणि पी ब्लॉकचे 6 असतात बाळांनो. हे एस ब्लॉकचे, हे बाळांनो डी ब्लॉकचे आणि हे पी ब्लॉकचे टोटल किती असतात? 18 असतात. किती असतात? 18 असतात. किती असतात? 18 असतात. ब्लॉक किती असतात? 4. एस पी डी एफ. पिरियड्स किती असतात? 7. ब्लॉक्स किती असतात? 18. आई होप की तुम्हाला हे सगळं येत असेल की ब्लॉक्स कितने हैं बच्चों? 4. और पीरियड्स कितने हैं? 7. और ग्रुप्स कितने हैं? 18. 18 में एस के कितने होते हैं? 2. डी के कितने होते हैं? 10. या पी के कितने होते हैं? 6 होते हैं बच्चों. तो ये देख लो, वीडियो को पॉज करो, जल्दी से लिख लो बच्चों. जो भी मैं बोर्ड पे लिख रहा हूं वो सब आप लिखते चलो. जेही बोर्डावर लिहिते बाळांनो ते सगळं व्यवस्थित लिहून घेत चला बाळांनो. चला लिहून घेतलात, चला लिहून घेतलात तर चला. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इथं सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की आत्ता जसं मी तुम्हाला म्हणलं की ह्या पिरियडिक टेबलला बघा थोडंसं, ह्या पिरियडिक टेबलला थोडंसं बघा बाळांनो आणि पिरियड टेबलला बघून सांगा की पिरियड्स किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 पिरियड्स आहेत बाळांनो. तर बाळांनो टोटल पिरियड्स किती असतात? मी तुम्हाला जस्ट सांगितलं पिरियड्स किती असतात? 7 असतात. किती असतात? 7 असतात. किती असतात? किती असतात? हो, टोटल पिरियड 7 असतात सर. किती? 7. तर बाळांनो 7 मध्ये जर मी तुम्हाला प्रश्न असा विचारला की बाळा रे पहिल्या पिरियडमध्ये किती एलिमेंट आहेत? 2. दुसऱ्या पिरियडमध्ये किती एलिमेंट आहेत? इथले 2 आणि इथले 6. तर दुसऱ्यामध्ये किती आहेत? 8. तिसऱ्यात सुद्धा किती? इथले 2 आणि इथले 6. तर किती एलिमेंट आहेत? 8. चौथ्यात किती जर विचारलं तर इथले 2, इथले 10, इथले 6 म्हणजे किती आहेत? 18. मग किती आहेत? 32. मग किती आहेत बाळांनो? मग ते कंटिन्यू इनकम्प्लीट सिरीज. ही जे आहेत बाळांनो हे काय येतं? इनकम्प्लीट होत जातं. काय होत जातं? इनकम्प्लीट होत जातं. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायचं आहे की हे 2 8 8 18 18 थोडंसं थांबा इथं. 2 8 18 18 म्हणजे इथं 18 येतं, परत एक वेळेस 18 येतं बाळांनो. 18 आणि मग 32 आणि मग कोणतं बाळांनो? इनकम्प्लीट बाळांनो. इनकम्प्लीट काय बाळांनो? इनकम्प्लीट.
बानो हे मॅजिक नंबर आहे बानो, ह्यालाच मॅजिक नंबर म्हणतात बानो, ह्यालाच काय म्हणतात बानो, मॅजिक नंबर. तुम्हाला छान लिहून देतो बानो, इथं लक्ष द्या. पिरियड्स किती आहेत सांगितलं बानो, आपण आत्ताच सांगितलं की पिरियड्स किती असतात बानो, आपण आत्ताच सांगितलं की पिरियड्स किती असतात, तर आपण आत्ताच सांगितलं की पिरियड्स असतात 7 सर, आणि त्या 7 मध्ये 2, 8, 8, 18, 18, 32 एलिमेंट असतात. 2, 8, 18, 18, 32, 2, 8, 8, 18, 18, 32, 2, 8, 8, 18, 18, 32, 2, 8, 18, 18, 32, 2, 8, 18, 18, 32. पाठच करून टाकायचं बानो, हे मॅजिक नंबर आहे बानो. हे काय बानो, हे मॅजिक नंबर आहे. हे काय आहे, मॅजिक नंबर आहे. ह्या मॅजिक नंबरच्या मदतीनं तुम्ही कुठल्याही ॲटमचं ॲटॉमिक नंबर सांगू शकता. ॲटॉमिक नंबर तुम्हाला पाठ करत बसायची गरज नाही. लक्ष द्या, तुम्हाला रट्टा मारायची गरज नाही बानो. मी तुम्हाला भरपूर कॉन्सेप्ट सांगणार, मी तुम्हाला भरपूर ट्रिक्स सांगणार, मी तुम्हाला अशा काही ठोकताळी सांगणार जेणेकरून तुम्हाला रट्टा मारायची जास्त गरज भासणार नाही बानो. लर्न तर करावंच लागेल. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी तर तुम्हाला अभ्यास करावाच लागेल, पाठांतर करावंच लागेल, त्याचं डबल ट्रिपल रिव्हिजन करावंच लागेल. बट बानो ह्यामध्ये तुम्हाला माझे शॉर्टकट्स, माझे ट्रिक्स बानो फार मध्ये त्याला पडतील बानो. IIB तुम्हाला सगळ्यात भारी प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करते बानो. इथं IIB मध्ये फिजिक्स नंबर 1, केमिस्ट्री नंबर 1, बायोलॉजी तर बानो IIB डॉन आहे बानो, डॉन. तर लक्ष द्या बानो, तसंच केमिस्ट्रीमध्ये सुद्धा डॉन राहील आणि बानो बायोलॉजीमध्ये सुद्धा डॉन होईल. तुम्ही फक्त मदत करायला पाहिजे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागायला पाहिजे, तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. मग बघा आपल्या IIB सगळ्यात पुढे राहील बानो, आहेच आणि आणखीन पुढे राहील बानो. नेक्स्ट, हे मॅजिक नंबर फार महत्वाचा आहे. हे मॅजिक नंबर व्यवस्थित बघून घ्या. 2, 8, 8, 18, 18, 32, 2, 8, 8, 18, 18, 32. चला मॅजिक नंबर जर तुम्ही लिहून घेतला असाल, मॅजिक नंबर लिहून घेतलात का रे बाळांनो, मॅजिक लिहून घेतलात का, मॅजिक नंबर लिहून घेतला असाल तर चला पुढे जाऊयात. तर चला मॅजिक नंबर लिहून घेतल्यानंतर बानो हे पिरियॉडिक टेबल आहे. पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्हाला माहीत राहायला पाहिजे की पिरियॉडिक टेबलमध्ये, इथे लक्ष द्या, पिरियॉडिक टेबलमध्ये सर ब्लॉक्स किती असतात. मी जस्ट आता तुम्हाला सांगितलं किती ब्लॉक्स असतात म्हणून सांगितलं तुम्हाला मी किती ब्लॉक्स असतात, 4 ब्लॉक्स असतात. कुठे कुठे असतात हे बघ रे बाळा, इथं कोण आहे, हे S ब्लॉक एलिमेंट्स आहे. हायड्रोजन, इथे लक्ष दे, हायड्रोजनची पोझिशन फिक्स नाही. हायड्रोजन हा फर्स्ट ए ग्रुप सारखा बिहेव करतो, हायड्रोजन हा हॅलोजन फॅमिली सारखा बिहेव करतो. त्याच्या बाळांनो हायड्रोजनची आणखीन पोझिशन फिक्स झालेली नाही बाळांनो, तो थोडक्यात लावारिस टाईप आहे बा, त्याचा पोझिशन आणखीन फिक्स नाही. तिथं बघा फक्त कॉन्फिगरेशनसाठी ठेवलेलं आहे, पण त्याची पोझिशन आणखीन फिक्स नाही. द नेक्स्ट लक्ष दे बाळा, इथं बघ हे कोण आहे, S ब्लॉक एलिमेंट्स आहेत. हे कोणते ब्लॉक एलिमेंट आहेत, S ब्लॉक एलिमेंट्स आहेत. हे बघ इथं कोणते ब्लॉक एलिमेंट आहेत, P ब्लॉक एलिमेंट्स आहेत. हे लेफ्ट साइडला कोणते असतात, S ब्लॉक. हे बघ राईट साइडला कोणते असतात, P ब्लॉक. आणि मिडलला जे आहेत बाळांनो हे कोणते आहेत बाळांनो, D ब्लॉक एलिमेंट आहेत. कोणते, D ब्लॉक. आणि पिरियॉडिक टेबलच्या बॉटमला जे आहेत बाळांनो हे कोणते एलिमेंट बाळांनो, हे आहेत F ब्लॉक एलिमेंट्स. काय बाळांनो, हे F ब्लॉक एलिमेंट्स. काय बाळांनो, हे F ब्लॉक एलिमेंट्स. तर तुमच्या बाळांनो बुकमध्ये असं एक छानसं छोटंसं टेबल काढून ठेवा आणि लिहा, इथं S ब्लॉक आहे, इथं P ब्लॉक आहे, इथं D ब्लॉक आहे आणि बॉटमला कोण आहे, F ब्लॉक एलिमेंट्स आहेत. कोण आहेत, F ब्लॉक एलिमेंट्स आहेत. इथं बाळांनो हे तुम्ही ह्याला जर तुम्ही इथं ह्या व्हिडिओला इथं पॉज करून जर बघितलात बाळांनो, इथं तुम्ही जर पॉज करून बघितलात तर बाळांनो इथं तुम्ही व्यवस्थित बघू शकता, इथं बघू शकता की इथं तुम्हाला दिसल की बाळांनो इथं ह्या कलरचे एलिमेंट म्हणजे कोणते आहेत, अल्कली मेटल्स आहेत. ह्या कलरचे एलिमेंट कोणते आहेत बाळांनो, अल्कलाइन अर्थ एलिमेंट्स आहेत. हे बाळांनो येलो कोणते आहेत, हे सगळे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. कोणते आहेत बाळांनो, हे ट्रान्झिशन एलिमेंट. कारण की डी ब्लॉकला काय म्हणतात, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. डी ब्लॉकला काय म्हणतात, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. हे 10वीत माहिती आहे, पण त्याला का ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात, कारण की बाळांनो तो S ब्लॉक आणि P ब्लॉकच्या मध्ये असतो, इन बिटवीन असतो. त्यांच्या दोघांची प्रॉपर्टी बाळांनो जवळपास सेम, बाळांनो दोघांच्या प्रॉपर्टीच्या मध्ये अडकलेला आहे, दोघांची प्रॉपर्टी थोडं शो करतो, म्हणून त्याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. आणि ते ट्रान्झिशन एलिमेंटची प्रॉपर्टी काय असतात, हे काय असतात, ते काय असतात, आपण ते नंतर बघत बाळांनो. ओके, एवढंही तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलात तर भरपूर महत्त्वाचं होईल बाळांनो. हे बेसिक मेटल्स आहेत. हे जे ग्रीन दिसत आहे बाळांनो, हे जे ग्रीन दिसत आहे हे बेसिक मेटल्स आहेत. हे P ब्लॉक एक असा एलिमेंट आहे ना, एक आज सांगू इच्छितो की S ब्लॉक मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत बाळांनो, S ब्लॉक मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत ते मेटल्स आहेत. D ब्लॉक मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत ते मेटल्स आहेत. बट P ब्लॉक मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत ते सगळे मेटल्स, नॉन मेटल्स नाहीत बाळांनो.
त्यात मेटल्स पण आहेत, त्यामध्ये नॉन मेटल्स पण आहेत आणि त्यामध्ये मेटोलाइट सुद्धा आहेत बाळांनो. त्यामध्ये मेटल्स पण आहेत, मेटोलाइट्स पण आहेत आणि बाळांनो नॉन मेटल्स सुद्धा आहेत. या पी ब्लॉक जरा खतरनाक आहे बाळांनो. पी ब्लॉक असंही वेटेजला भरपूर आहे बाळांनो. पी ब्लॉकचे 2 तुकडे आहेत, 11वीत एक आहे, 12वीत आहे. 11वीचे 2 प्रश्न पडतात आणि 12वीचे 3 किंवा 4 पडू शकतात. समजा 3ही धरला तर हे 2 आणि 3 5 MCQ पडतात अख्ख्या पी ब्लॉकचे. पिरियडिक टेबल फार महत्त्वाचं बाळांनो. पिरियडिक टेबल आलं ना तर तुम्हाला सगळंच ऑटोमॅटिक येऊन जाईल बाळांनो, सगळंच ऑटोमॅटिक येऊन जाईल. तर चला आपण ट्रिकला सुरुवात करूयात. चला आपण पिरियडिक टेबलला स्टार्ट करूयात. आता इथून तुम्ही काउंट करू शकता किती वेळ लागेल आपल्याला खरं पिरियडिक टेबल पाठ करण्यासाठी. आतापर्यंत ह्या चॅप्टरला जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत, जे काय होते ते सगळं सांगितलं बाळांनो. आता मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या चॅप्टरमध्ये पिरियडिक टेबल कसं पाठ करायचं आणि मग पिरियडिक टेबल तुम्ही डेली बाळांनो कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पिरियडिक टेबल बघा, हे बघा ट्रिक सांगून घेत चला. शेवटीला तर मी तुम्हाला दाखवणारच आहे बाळांनो. शेवटीला बाळांनो ॲट लास्ट तर मी तुम्हाला बाळांनो ट्रिकचं एक ॲट लास्ट तर मी तुम्हाला ट्रिकचं एक इमेज दाखवणारच आहे बाळांनो. ट्रिकची एक सेपरेट इमेज दाखवणारच आहे. हे बघा ट्रिकची सेपरेट इमेज, ट्रिकची बाळांनो सेपरेट इमेज दाखवणारच आहे तुम्हाला. बघा, बघताय तुम्ही तर इथं तुम्ही बघा हे ट्रिकची सेपरेट इमेज आहे बाळांनो. याच्यामध्ये सगळे ट्रिक्स लिहून ठेवले आहेत ऑलरेडी, सगळे ट्रिक्स ऑलरेडी लिहून ठेवलेत बाळांनो. त्याच्यामुळे तुम्ही लिहून घ्या अदरवाईज, किंवा लास्टला तुम्ही याला व्हिडिओ पॉज करून इथे लिहून घेऊ शकता लास्टला. ओके, हे तुमची मर्जी राहील बाळांनो. बट मी तुम्हाला हे सगळे ट्रिक्स आता फास्ट मध्ये 2-2 वेळेस 3-3 वेळेस सांगतो आणि तुम्ही माझ्यासोबत म्हणा, जेणेकरून तुमचं पिरियडिक टेबल, हे बघा भरपूर जण बाळांनो ट्रिक सांगतात, बट मी आज मी तुम्हाला बाळांनो तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे, तो एलिमेंट सांगणार आहे आणि ॲटॉमिक नंबर सुद्धा कसं लक्षात ठेवायचं हे सुद्धा सांगणार आहे, जे कोणच सांगत नाही बाळांनो. आज मी तुम्हाला सांगणार आहे. इथं लक्ष द्या, फास्ट मी सांगूया. चला, हे बघा लवकर द्या. हलीनाची नालायक, बघा लक्ष द्या बाळांनो, फास्ट लक्ष द्या. बघा हलीनाची, काय म्हणायचं हे पूर्ण शब्द, हलीनाची नालायक कार्टी रॉबिनच्या सायकलवर फिरती. माझे ट्रिक्स एवढे सोपे आहेत, माझे ट्रिक्स एवढे महत्त्वाचे आहेत. का? कारण की आपल्या ट्रिकनं बाळांनो तुम्हाला सिम्बॉल लिहिता येतो. काय लिहिता येतो? सिम्बॉल लिहितो. बघा ना का, हलीना, हे बघा हलीनाची नालायक याने कार्टी, हे बघा रॉबिनच्या सायकलवर फिरती. हे बघा ट्रिक बाळांनो तुम्हाला सिम्बॉल सुद्धा लिहिता येतो. काय लिहिता येतो? सिम्बॉल सुद्धा लिहिता येतो. बघा का, हलीनाची, लक्ष द्या, हलीनाची नालायक कार्टी रॉबिनच्या सायकलवर फिरती. रॉबिन म्हणलं तर RB, सायकल CS, फिरती FR. आपल्या ट्रिकनं बाळांनो तुम्हाला सिम्बॉल लिहिता येतात. सिम्बॉल ट्रिक म्हणजे फक्त काही वायफळ बनवले बाळांनो. मी बाळांनो तुमच्या भरपूर त्याच्यावर अभ्यास करून अशी ट्रिक बनवल्या की विद्यार्थ्याला बाळांनो ट्रिक म्हणल्यानंतर त्याचा सिम्बॉल सुद्धा लिहिता यायला पाहिजे. जस की इथं लक्ष द्या, 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. हलीनाची, हे बघा हलीनाची नालायक कार्टी रॉबिनच्या सायकलवर फिरती. फट द्यायला पाहिजे बाळांनो. त्याचे एलिमेंट, त्याचे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम, फ्रान्सियम हे सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम, फ्रान्सियम हे सुद्धा यायला पाहिजे. पण तुम्हाला हलीनाची नालायक कार्टी रॉबिनच्या सायकलवर फिरती. हलीनाची नालायक कार्टी रॉबिनच्या सायकलवर फिरती. हे झालं बाळांनो ग्रुप नंबर 1. हे ग्रुप नंबर 1 बाळांनो, ग्रुप नंबर 1. पहिला तुम्ही फर्स्ट A म्हणू शकता किंवा ग्रुप नंबर 1 म्हणू शकता. आता ग्रुप नंबर 2 बघूयात. चला बाळांनो, ग्रुप नंबर 2 किंवा 2A सुद्धा म्हणू शकता. हे बघा, बे गम के सर बा रा. काय म्हणायचं बाळांनो? काय म्हणायचं? बे गम म्हणजे GM करता ना, MG करायला. काय बाळांनो? MG करा. बेगम के सर बा रा, 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 बेगम के सर बा रा. असं जबरदस्त पाठ करा बाळांनो. जोरात माझ्यासोबत म्हणणं बाळांनो, तुम्ही माझ्यासोबत जोरात म्हणा. घरी एखाद्या दिवस मम्मी आई वडील म्हणतील मुलगा येडा झाला का नाही, त्याला समजायला पाहिजे त्यांना की आपला विद्यार्थी फार कॉन्फिडन्स के साथ IIB मध्ये शिकत आहे. IIB मध्ये सगळे एकदम एनर्जेटिक शिकवत आहेत सर, आणि आपला विद्यार्थी जबरदस्त करत आहे, समजायला पाहिजे. आता इथे लक्ष द्या बाळांनो, हे झालं तुम्ही पाठ केला असाल तर मी तुम्हाला आता काय सांगतो बाळांनो, मी तुम्हाला आता सांगतो यांचा ॲटॉमिक नंबर कसं लक्षात ठेवायचं. फक्त तुम्हाला ॲटॉमिक नंबर येण्यासाठी पहिला बाळांनो जो कोणता एलिमेंट असेल त्या ग्रुपमध्ये जो पहिला एलिमेंट आहे त्या पहिल्या एलिमेंटचं तुम्हाला काय पाहिजे, ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे. फक्त तेवढंच माहित पाहिजे बाळांनो. कसं? इथे लक्ष द्या. आपलं मॅजिक नंबर काय आहे? आपलं मॅजिक नंबर आहे 2. हे बघा 2, 8, 8, 18, 18, 32. आपलं मॅजिक नंबर काय? 2, 8, 8, 18, 18, 32. आपलं मॅजिक नंबर काय? 2, 8, 8,
18 18 32 आहे. मग ह्या मॅजिक नंबरवरून तुम्ही कसं काढू शकता सर? अरे बा साधी गोष्ट आहे. येस ब्लॉक, इथे लक्ष दे, इथे लक्ष दे. येस ब्लॉकला कोणता मॅजिक नंबर वापरणार तू? येस ब्लॉकला मॅजिक नंबर वापरणार 2 8 8 18 18 32 वापरणार. ते बघ तुझ्या डोळ्यासमोर दिसले बघ. हे बघ 1 1 + 2 किती 3. वाव सर जबरदस्त. म्हणजे खालच्या ॲटमचं तू ॲटम नंबर काढू शकतोस. हे बघ याला खोडून टाक, नाही तर तू याला खोडून टाक खोडून टाक खोडून टाक. हे बघ मी तुला खोडून दाखवतो की याचं कसं ॲटम नंबर काढायचं. बघ हे बघ 1 + 2 किती बाळा 3. 3 + 8 किती 11. 11 + 8 किती 19. 19 + 80 किती बाळा इथे बघ 37. बा 37 + 80 किती रे बाळा इथं 57. किती तर बाळा इथं बघ, इथं लक्ष दे, इथं इथं किती 55 सॉरी 55 किती तर 55 किती तर 55. इथं लक्ष दे 2 8 8 18 हे 2 8 8 18 18 32. हे 1 प्लस इथं बघ बघ 1 + 2 हे 1 + 2 किती आलं 3 आलं सर. 1 + 2 किती आलं 3 आलं सर. 3 + 8 किती आलं सर 11 आलं सर. 11 + 8 किती आलं 19 आलं सर. 19 + 80 किती आलं 37 आलं सर. 37 + 18 किती आलं जस्ट आपण थोडं आत्ता झालं तर 55 आलं सर. 55 + 92 55 + 32 किती आलं सर 87 आलं. म्हणजे जर तुम्हाला हे ॲटॉमिक नंबर माहीत सुद्धा नसतील तर तुम्ही ह्यांचं काढू शकता, फक्त बेरीज करत चला. आता ह्याला कसं करणार? आता इथं ह्याच्या वर तर एलिमेंट नाही तर इथे 2 जाऊ द्या. इथं 2 2 8 8 18 18 32 2 8 8 18 18 32 2 8 8 18 18 32. आता ह्याचं कसं करणार? इथं लक्ष दे. हे बघ 2 आणि बा इथे बघ जस्ट थोडंसं लक्ष दे. हे बघ इथे बघ आता हे तर नाही, हे तर कटलं का की वर एलिमेंट नाही. आता बघ 4 + 8 किती आलं वाव सर 12 जबरदस्त सर. 12 + 8 बघ 20 वाव सर जबरदस्त सर. हे बघ 20 + 18 किती आलं 38 जबरदस्त सर. फक्त याची बेरीज करायचं खालचा ॲटॉमिक नंबर येतो, यांची बेरीज करायचं खालचा ॲटॉमिक नंबर येतो. एवढं मस्त पिरियोडिक टेबलचं अरेंजमेंट केलं ना बाळा, मस्त मस्त बाण. म्हणजे तुला असं पूर्ण एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर पाठ करायची गरज नाही, फक्त तुला पहिल्या ॲटमचं काय माहित पाहिजे, पहिल्या ॲटमचं तुला ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे, बस ह्याचाच नंबर माहित पाहिजे तुला, फक्त ह्याच ॲटमचा ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे. कारण की तू इथून काय करणार आहेत 8 8 18 18 32 करणार आहेस फक्त. म्हणजे बघ ना 8 + हे बघ 4 + 8 किती 12 12 + 8 किती 20 20 + 18 किती 38 38 + 18 किती 56 56 + ते किती बा 32 किती येईल 88 येईल सर. किंवा यासाठी आणखी नाही बा. हे बघ बघ हे बघ मी तुला एकच नसून की 2 पर्याय सांगत आहे. किती पर्याय सांगत आहे 2 पर्याय. हे तर सगळ्यात बेस्ट आहे. मॅजिक नंबरनं तू कुठल्याही ॲटमचा ॲटम नंबर काढू शकतोस. लक्ष दे, व्यवस्थित समजून घे. ह्या व्हिडिओला 2दा बघ 3दा बघ बाळा, किंवा लिहून लिहून प्रॅक्टिस कर. फार फार महत्त्वाचं आहे लेक्चर. फक्त इथं मी तुम्हाला फक्त पिरियोडिक टेबलच पाठ करून घेत आहे. जर बाळा तुम्हाला काय माहित पाहिजे, तुम्हाला इनर्ट गॅस बाळा म्हणजे काय हेलियम निऑन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन आणि रेडॉन ह्यांचा ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे तुम्हाला. ह्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 2, ह्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 10, ह्याचं किती आहे 18, ह्याचं किती आहे 36, ह्याचं किती आहे 54, ह्याचं किती आहे 86. 2 10 18 36 54 86. 2 हे बघ हेलियम किती 2, निऑन किती 10, देन 18, देन 32, देन 54, देन 86. कारण की हे जे ॲटम आहेत ते स्टेबल आहेत. ह्याचा ॲटॉमिक नंबर पाठच पाहिजे, ह्यांचा ॲटॉमिक नंबर पाठच पाहिजे. जसं आपल्याला माहिती आहे की भारतात बाळांनो सगळ्यात श्रीमंत कोण अंबानी, असं पाठच पाहिजे बाळांनो की पिरियोडिक टेबलमध्ये सगळ्यात श्रीमंत कोण तर नोबेल फॅमिली. स्टेबल आहेत ते बाळांनो, स्टेबल आहेत, हायली स्टेबल आहे. त्याच्यामुळे त्याला आपण नोबेल गॅस एलिमेंट म्हणतो, त्याला आपण इनर्ट गॅस सुद्धा एलिमेंट म्हणतो. आणि त्यांना कोणाशी देणं नाही घेणं नाही, ते ऑलरेडी कम्प्लिटली फिल्ड आहेत बाळांनो, श्रीमंत आहेत एलिमेंट. ह्यांचा ॲटॉमिक माहित पाहिजे का माहित पाहिजे. आता बघ हे सेकंड पिरियडचं आहे तर इथं बघायचं 2 तर नेक्स्ट बाळांनो फर्स्ट ए ग्रुप म्हणजे 1 इलेक्ट्रॉन ॲड करायचं, त्याचं 2 तर याचं 3. ह्याला नाही पकडायचं का म्हणजे दुसऱ्याहून तिसऱ्याकडे यायचं बाळांनो. दुसऱ्या पिरियड हे बघ पहिल्या पिरियडकडून दुसऱ्या पिरियडकडे यायचं, दुसऱ्या पिरियडकडून तिसऱ्या पिरियडकडे यायचं, तिसऱ्या पिरियडकडून चौथ्या पिरियडकडे. बघ नाही बघ किती मस्त आहे. त्याचं 2 त्याचं किती 3, त्याचं 10 तर याचं किती 11, त्याचं 18 तर याचं 19 इंग्लिश मिडियमसाठी बाळांनो, त्याचं 2 तर याचं 3, त्याचं 10 तर याचं 11, त्याचं 18 तर याचं बाळांनो याचं 19, त्याचं बाळांनो 36 बाळांनो ह्याचं 37, त्याचं 54 तर बाळांनो याचं 55, त्याचं 86 तर बाळांनो इथं 87. फर्स्ट ए ग्रुपला एक इलेक्ट्रॉन वाढवायचं. आता सेकंड ए ग्रुपला किती इलेक्ट्रॉन वाढवणार 2 इलेक्ट्रॉन वाढवणार. त्याचं 2 तर याचं 4, त्याचं 2 तर इथं लक्ष द्या, मी दुसरी पेन वापरतो, थोडे लक्ष द्या इथं व्हाईट ब्लॅक वापरूया द्या.
त्याचं 2 तर बाळांनो ह्याचं 4, त्याचं 10 तर ह्याचं बाळांनो 12. 2 न वाढायचं तर सेकंड ए ग्रुप 2 इलेक्ट्रॉन, फर्स्ट ए ग्रुप 1 ने इलेक्ट्रॉन वाढायचं. 2 वाढणार ना बाळांनो, इथे लक्ष द्या. त्याचं बाळांनो 18 तर 2 न वाढलं 20. ह्याचं 36 2 इलेक्ट्रॉन 38. ह्याचं बघा 54 2 न वाढवा बाळांनो किती येईल 56. 54 56. इथे बाळांनो 86 तर बाळांनो इथे किती येईल बाळांनो 88. म्हणजे 2 पर्याय मार्ग आहेत तुमच्याकडे. 2 पर्याय आहेत. एक तर मॅजिक नंबरनं चला, बघ त्याच्यात काय ड्रॉबॅक येतो की तो नेक्स्ट पिरियडमध्ये एलिमेंट आहे की नाही याचं तुम्हाला ते तेवढं ज्ञान पाहिजे, ते हळूहळू होईल. पण तुमच्याकडे हा दुसरा पर्याय राहायला पाहिजे म्हणून मी सांगतोय. बट बेस्ट आहे मॅजिक नंबर, बेस्ट आहे मॅजिक नंबर, बेस्ट आहे मॅजिक नंबर. पटकन सांगा बाळांनो ट्रिक काय होतं. हलिनाची नालायक कार्टी रॉबिनच्या सायकलवर फिरती, बेगम के सर 12, बेगम के सर 12. चला पी ब्लॉककडे या. पी ब्लॉक फार फार महत्वाचा आहे. प्रश्न तुम्हाला हा पण विचारू शकतात की यस ब्लॉकमध्ये आता जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तर तुम्ही स्क्रीनशॉट ते लिहून घ्या. बरं मी लिहून घ्या म्हणलं नाही, बट ते तुम्ही लिहून ठेवा. यस ब्लॉकचं एवढंच लिहून ठेवायचं, पी ब्लॉकचं तेवढंच लिहून ठेवायचं वहीमध्ये. यस ब्लॉककडे लक्ष द्या बाळांनो. यस ब्लॉककडे तसं तरी मागेच पुढे सांगितलेच म्हणा की यस ब्लॉककडे ग्रुप्स किती आहेत. यस ब्लॉककडे ग्रुप्स किती आहेत 2. यस ब्लॉककडे पिरियड्स किती आहेत बाळांनो 7च्या 7 आहेत बाळांनो. लिहून ठेवा तुम्ही, लक्षात व्यवस्थित लिहून ठेवा. चला नेक्स्ट चलूयात. चला नेक्स्ट काय आहे आता पी ब्लॉक एलिमेंट आहेत. नेक्स्ट काय बाळांनो तर पी ब्लॉक एलिमेंट आहेत. नेक्स्ट काय बाळांनो तर पी ब्लॉक एलिमेंट आहेत. चला पी ब्लॉक एलिमेंटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर बाळांनो पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये बाळांनो हा एकमेव असा एलिमेंट आहे. मागेही प्रश्न पडला होता परीक्षेमध्ये. हा असा एकमेव एलिमेंट आहे. पी ब्लॉक एलिमेंट काय म्हणतात बाळांनो. एस ब्लॉकला एस ब्लॉक एलिमेंट का म्हणतात कारण की लास्ट इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल मध्ये जातो म्हणून त्याला एस ब्लॉक एलिमेंट म्हणतात. पीचं पण तसं बाळांनो. पी ब्लॉक एलिमेंटला का पी ब्लॉक एलिमेंट म्हणतात कारण की त्याचा लास्ट इलेक्ट्रॉन बाळांनो कुठल्याही ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फिल करत असताना लास्ट इलेक्ट्रॉन, तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकलातच बाळांनो, तुम्हाला माहित असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं. तर त्याचा लास्ट इलेक्ट्रॉन फिल करत असताना तो पी मध्ये जातो म्हणून ह्याला पी ब्लॉक एलिमेंट म्हणतात. बट हा बाळांनो हा ह्याचा लास्ट याच्याकडे पी ऑर्बिटलच नाही. बट बाळांनो त्याच्यामुळे बाळांनो तिथे तो कॉन्फिगरेशन शो करतो, तो स्टेबल आहे आणि तिथली प्रॉपर्टी शो करतो म्हणून त्याला तिथे ठेवण्यात आलं आहे बाळांनो. बट लक्षात ठेवा पी ब्लॉकमध्ये असा कोणता एलिमेंट आहे जो पी ऑर्बिटल नाही, तो आहे कोण हेलियम. कोण हेलियम, कोण हेलियम. चला ट्रिक सांगूयात. याच्यामध्ये ग्रुप कोणते आहेत बाळांनो ते लक्ष द्या. तिथे 1 2 झालं बाळांनो, मध्ये 10 येतात बाळांनो. कोणाचे येतात, कोणाचे डी ब्लॉकचे. नंतर इथे बघा 13, ग्रुप नंबर 13, ग्रुप नंबर 14, ग्रुप नंबर 15, ग्रुप नंबर 16, ग्रुप नंबर 17 आणि ग्रुप नंबर काय बाळांनो 18. किंवा ह्यालाच तुम्ही काय म्हणू शकता बाळांनो, तिथं फर्स्ट ए, सेकंड ए, हे थर्ड ए, फोर्थ ए, फिफ्थ ए, सिक्स्थ ए, सेवन्थ ए, एट्थ ए. सोपं आहे बाळांनो. हे 13 किंवा थर्ड ए, 14 किंवा फोर्थ ए, 15 किंवा फिफ्थ ए, 16 किंवा सिक्स्थ ए, 17 किंवा सेवन्थ ए, 18 किंवा एट्थ ए. लय सोपं आहे, लय सोपं आहे. हे पाठ राहणं फार फार महत्वाचं आहे. लय सोपं आहे बाळांनो. हे पाठ राहणं फार फार महत्वाचं. लक्ष द्या. आता ट्रिक सांगतोय लवकर. हे बघा बोरॉनच्या फॅमिलीचं ट्रिक काय बाळांनो. बाल काय म्हणायचं बाळांनो, बाल गंगाधर इंडियन टिळक व नेहरू. काय म्हणायचं बाल, हे बघा बाल गंगाधर इंडियन टिळक व नेहरू. बाल गंगाधर टिळक व नेहरू. बाल गंगाधर इंडियन 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 टिळक व नेहरू म्हणायचं. मस्त बाळांनो, पाठ झालं. नेक्स्ट बाळांनो, नेक्स्ट बघा. कशी काय म्हणायचं बाळांनो, कशी गेली सून पब्लिक मध्ये फुले विकायला. 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 बाबू कशी गेली सून पब्लिक मध्ये फुले विकायला. कशी, इथे लक्ष द्या कसलं भारी बाळांनो. कशी गेली सून SN पब्लिक PB फुले विकायला FL. देन नेक्स्ट बाळांनो, नॅशनल परमिट असेपर्यंत सब कुछ बिकेगा मॅक. काय म्हणायचं बाळांनो, नॅशनल, एक मॅक नावाच्या विद्यार्थ्याला किंवा स्टुडंटला सांगायचं हे बघ नॅशनल परमिट असेपर्यंत सब कुछ बिकेगा मॅक. नॅशनल बाळांनो लक्ष द्या, हे नायट्रोजन बाळांनो, नॅशनल परमिट P, नॅशनल परमिट असेपर्यंत सब कुछ बिकेगा मॅक. काय म्हणा तुम्ही, नॅशनल परमिट असेपर्यंत सब कुछ बिकेगा मॅक. नॅशनल परमिट असेपर्यंत सब कुछ बिकेगा मॅक. नेक्स्ट बघा, ओ सानिया से, काय म्हणायचं, ओ सानिया से तेरी पोरगी लवली किंवा तेरी पोज लवली म्हणायचं. काय म्हणायचं, ओ सानिया
सानिया से, काय म्हणायचं, ओ सानिया से तेरी पोज लवली म्हणायचं, किंवा तेरी पोरगी लवली म्हणायचं. ओ सानिया से तेरी पोज लवली, ओ सानिया से तेरी पोज लवली, ओ सानिया से तेरी पोज लवली म्हणायचं बाळांनो. ओ सानिया से तेरी पोज लवली, ओ सानिया से तेरी पोज लवली. नेक्स्ट बघा बाळांनो, 17 ग्रुप एलिमेंट किंवा 7A काय म्हणणार, फिर कल बाहर आएगी आंटी. इथं आंटीचं एन करता बोल, एटी वापरा. फिर कल बाहर आएगी आंटी, हे बघा तेरे लिए म्हणायचं, काय म्हणायचं, तेरे लिए, काय म्हणायचं, तेरे लिए, काय म्हणायचं, तेरे लिए. फटफट बघा बाळांनो, फिर कल बाहर आएगी आंटी तेरे लिए, फिर कल बाहर आएगी आंटी तेरे लिए, फिर कल बाहर आएगी आंटी तेरे लिए, फिर कल बाहर आएगी आंटी तेरे लिए. नेक्स्ट बाळांनो, हे खरं तर पाठ करायची गरज नाही, जनरली पाठच पाहिजे. जसं मी जस्ट सांगितलं की बाळांनो, पिरियडिक टेबलमध्ये सगळ्यात श्रीमंत स्टेबल कोण असेल, इन्नट नोबल कोण असेल, तर ती ही फॅमिली आहे. 18 बाळांनो ग्रुप एलिमेंट किंवा 8A ग्रुप एलिमेंट. हे बघा, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन बाळांनो, ऑग्निसॉन, हे फार 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 महत्वाचे आहेत बाळांनो. मग ह्यांचं कसं पाठ करायचं, ह्याला पण ट्रिक आहे बाळांनो, टेन्शन घेऊ नका. हेंद्र्या निलेशने, काय म्हणायचं, हेंद्र्या निलेशने आरती कीर्तीला, हेंद्र्या निलेशने आरती कीर्तीला झेनॉनने रडवले. ओ माय गॉड, काय म्हणायचं बाळांनो, हेंद्र्या निलेशने, लक्ष द्या, हेंद्र्या निलेशने आरती कीर्तीला, हेंद्र्या निलेशने आरती कीर्तीला झेनॉनने रडवले. ओ माय गॉड, हेंद्र्या निलेशने आरती कीर्तीला झेनॉनने रडवले. ओ माय गॉड. फक्त मग काय विद्यार्थी हेंद्र्या म्हणण्यापेक्षा हुशार म्हणा ना बाळा, हुशार जर म्हणलं तर यच होईल. तर बाळांनो, एवढं विचार केले बाळांनो, इथं एवढं विचार केले की आपल्या ट्रिकनं त्याचा सिम्बॉल लिहिता यावा, आपल्या ट्रिकनं त्याचा सिम्बॉल लिहिता यावं, इथपर्यंत बाळांनो विचार करण्यात आला. बाळांनो, हेंद्र्या निलेशने आरती कीर्तीला झेनॉनने रडवले. ओ माय गॉड म्हणायचं, ओजी काय म्हणायचं, ओजी, ओ माय गॉड. आता ह्यांचा ॲटॉमिक नंबर कसं करणार, तेच बाळांनो, कोणतं, आपलं मॅजिक नंबर. मॅजिक नंबर काय आहे, 2 8 18 32. बट हा मॅजिक नंबर आपण यूज केलो कोणासाठी, यस ब्लॉकसाठी. बट पी ब्लॉकमध्ये यूज करत असताना हे सुरुवातीचे 2 कट करून टाकायचं बाळांनो. सुरुवातीचे 2 मॅजिक नंबर कट करून टाकला तर राहिले किती, 8 18 32. आता ह्याचा वापर करायचा, इथं लक्ष द्या, इथं म्हणायचं 8, देन काय म्हणायचं 18, देन काय म्हणायचं 18, नंतर काय म्हणायचं बाळांनो 32. कारण की बाळांनो हे खालचे जे एलिमेंट आहेत ते आत्ता शोध लावलेत बाळांनो. ह्या एलिमेंटचं का तेवढं आपल्याला जास्त डिटेलमध्ये बघायचं नाही, फक्त त्यांचं ह्या चॅप्टरमध्ये नॉमेनक्लेचरच बघायचं आहे. फक्त आपल्या पी ब्लॉकमध्ये सुद्धा ह्यांची नावं येतील, बट ह्यांचं फक्त आपल्याला नॉमेनक्लेचरच बघायचं आहे, जास्त काही डिटेलमध्ये बघत बसायचं गरज नाही. त्याचा ॲटॉमिक नंबर काय आणि त्याचं नाव काय, त्याचा ॲटॉमिक नंबर काय आणि नाव काय, आणि त्याचं सुद्धा बाळांनो तुमच्या अभिजित सरांनी जबरदस्त ट्रिक काढलेला आहे. या आता लवकर पहिल्या ॲटमचं नंबर पाठ पाहिजे फक्त. बोरॉनचं किती आहे, 5, 5, कार्बनचं किती आहे, 6, नायट्रोजनचं किती आहे, 7, ऑक्सिजनचं किती आहे, 8, बाळांनो फ्लोरीनचं किती आहे, 9, आणि बाळांनो निऑनचं किती आहे, 10. एवढं तुम्हाला माहित पाहिजे बाळांनो. हे 5 6 7 8 9 10, 5 6 7 8 9 10 एवढं पाठ पाहिजे बस. मग तुम्ही फक्त बेरीज करा, बस लक्ष द्या, फक्त ॲडिशन करा फक्त. हे बघा, 5 + 8 किती आलं, 13. 13 + 8 किती आलं बघा, 31. 31 + 18 किती आलं बघा, 49. 49 + 92 32 किती आलं बघा, 81. एवढं सोपं आहे बाळांनो. इथं सुद्धा तुम्ही +8 32 करू शकता, बट तेवढी गरज नाही आपल्याला, तेवढं गरज नाही, तिथपर्यंत बस झालं. बस एवढं सोपं आहे बाळांनो. इथं सुद्धा बघा, कार्बनचं किती आहे, 6, 6 + 8 किती आहे बघा, 14. 14 + 18 किती येतं, 32 येतं. 32 + 80 किती येतं बाळांनो, 50 येतं. 50 + 32 किती येतं बाळांनो, 50 + 32 किती येतं, 82 येतं. एवढं सोपं आहे बाळांनो. फक्त तुम्हाला मॅजिक नंबर माहित पाहिजे, फक्त मॅजिक नंबर फक्त ऍड करत चालता. इथं ऑक्सिजन फॅमिली आहे, आता मला खालचा ॲटॉमिक नंबर लिहायचा आहे, फक्त इथं काय लिहायचं, 8 18 32 लिहून टाकायचं. हे 8 + 8 किती, 16. 16 + 80 किती, 34. 34 + 18 52. 52 + 32 84. एवढं सोपं आहे बाळांनो. फक्त मॅजिक नंबरनं लक्ष द्यावा, त्याचा ॲटॉमिक नंबर लिहिता येतो. मॅजिक नंबर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मॅजिक नंबर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग नोबेल फॅमिलीवर पण लिहू शकता. कसं नोबेल फॅमिली लिहू शकता, इथं काय 10, इथं 5 कमी करा, 5 येतं. 18 मधून 5 कमी करा, 13 येतं. बाळांनो इथं 36 मधून 5 कमी करा, 31 येतं. इथं बघा 54 पासून 5 कमी करा,
49 येतं. तुम्ही असं करू शकता, इथेही बघू शकता, इथं 4 कमी करा, इथे 10 तर इथे किती येईल 6, इथे 18 तर इथे किती 14, 4 कमी करा, इथे सुद्धा 3 कमी करा 10 तर इथे 7, 3 कमी करा 15, इथे 2 कमी करा 8, 2 कमी करा 16, 1 कमी करा 9, 1 कमी करा 17. म्हणजे मॅजिक नंबर नाही करू शकता आणि ॲटॉमिक नंबर नाही करू शकता, मॅजिक नंबर नाही करू शकता आणि इनर्ट गॅसच्या ॲटॉमिक नंबरवर करू शकता बाळांनो. बट तुम्हाला लक्ष द्या, बट तुम्हाला माझ्या मते मॅजिक नंबर हा फार चांगला ऑप्शन आहे. मॅजिक नंबर हा एक फार 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 चांगला ऑप्शन आहे. या आता डी ब्लॉकचं ट्रिक सांगतो, लवकर लवकर लिहून घ्या. चला लवकर लवकर माझ्यासोबत म्हणा बाळांनो, लवकर लवकर लक्ष द्या. तर डी ब्लॉकमध्ये टोटल बाळांनो पिरियड्स किती आहेत 4, ग्रुप्स किती आहेत 10. कोणकोणते आहे बघा 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 बाळांनो. बरं बाळांनो ते 8 मध्ये 3 ग्रुप आहेत, ते गोष्ट वेगळी, नंतर सांगतो तुम्हाला ते नेक्स्ट डिटेलमध्ये. फक्त आज मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. काय सांगणार आहे? ट्रिक सांगणार आहे. काय सांगणार आहे? ट्रिक सांगणार आहे. यात आणखी एक भारी गोष्ट आहे की फर्स्ट बी ह्याला म्हणलेलं आहे बाळांनो, फर्स्ट बी. बाळांनो हे बी सिरीज आहे. एस ब्लॉक आणि पी ब्लॉक हे रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट असल्यामुळे त्यांना काय म्हणायचं? यस. काय म्हणायचं? यस. आणि बाळांनो ह्यांना काय म्हणायचं बाळांनो? बी सिरीज म्हणायचं. यस आणि पी ब्लॉक एलिमेंट हे रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट, उत्तर लिहून ठेवा किंवा मी पुढे सांगेन. यस ब्लॉक एलिमेंट आणि पी ब्लॉक एलिमेंट्स हे रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट आहेत. आणि बाळांनो डी ब्लॉक एलिमेंट हे काय आहेत बाळांनो डी ब्लॉक एलिमेंट हे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत, सगळ्याच माहिती आहे. आणि एफ ब्लॉक हे इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहेत, सगळ्यांना माहिती आहे बाळांनो. रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट किंवा त्यालाच नॉर्मल एलिमेंट सुद्धा म्हणू शकतो, नॉर्मल एलिमेंट सुद्धा म्हणू शकतो तो. हे फर्स्ट बी, हे सेकंड बी, इथून इकडे आहे बाळांनो हे थर्ड बी, फोर्थ बी, फिफ्थ बी, सिक्स्थ बी, सेवन्थ बी आणि पूर्ण 3 मिळून काय बाळांनो? 8th बी. पूर्ण 3 मिळून काय बाळांनो? 8th बी. चला याची ट्रिक बघूयात, एक एक ट्रिक बघूयात. ह्याला पिरियडमध्ये बघूयात. हे बघा स्कटी वक्रमण, पूर्ण वाक्य बरं. स्कटी वक्रमण काय म्हणायचं बाळांनो? स्कटी वक्रमण, स्कटी वक्रमण फेकुनी, फेकुनी काय म्हणायचं? फेकुनी कुंजे. काय म्हणायचं? स्कटी वक्रमण फेकुनी कुंजे. म्हणा स्कटी वक्रमण फेकुनी कुंजे. स्कटी आता आपलं बाळांनो नीरज चोप्रानं बाळांनो स्कटी वक्रमण फेकुनी गोल्डन मेडल जिंकलं बाळांनो, लक्ष दे बाळांनो. स्कटी वक्रमण फेकुनी कुंजे. काय म्हणायचं? स्कटी वक्रमण फेकुनी कुंजे. काय म्हणायचं? स्कटी वक्रमण फेकुनी कुंजे. स्कटी वक्रमण फेकुनी कुंजे. स्कटी वक्रमण फेकुनी कुंजे. द नेक्स्ट बाळांनो ये जरा निंब मोडून टाक. कसलं भारी ट्रिक आहे बाळांनो, लक्ष द्या. ये जरा निंब मोडून टाक, ऋषी रोहन पडलाय आगीत काढून टाक. कसलं भारी आहे बघा. ये जरा झडार, हे बघा ये जरा निंब मोडून टाक, ये जरा निंब मोडून टाक, ऋषी रोहन. लक्षात बरं, ऋषी रोहन पडलाय आगीत काढून टाक, ऋषी रोहन पडलाय आगीत काढून टाक, ऋषी रोहन पडलाय आगीत काढून टाक, ऋषी रोहन पडलाय आगीत काढून टाक. ये जरा निंब मोडून टाक, ऋषी रोहन पडलाय आगीत काढून टाक. हे बाळांनो तुम्ही 2-2, 3-3, 4 वेळेस व्यवस्थित म्हणा बाळांनो, लक्ष द्या. मी शेवटीला तुम्हाला होमवर्क तर सांगणारच याचा कसा अभ्यास करायचा आहे पूर्ण पिरियड टेबलचा. द नेक्स्ट बाळांनो इथे लक्ष द्या. इथं लॅन्थनम असतं आणि इथं ॲक्टिनम असतं बाळांनो. इथे सिरीज खाली गेली ना, लॅन्थनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज. बरं इथं लॅन्थनम इथेच असतो. याचा ट्रिक बघा. लाला हफ्ता काय म्हणायचं? लाला हफ्ता वसूल. काय म्हणायचं? लाला हफ्ता वसूल. हे बघा लाला हफ्ता पूर्ण वाक्य बरे. लाला हफ्ता वसूल, रहता ओसामा इराण में, पत्नी आगाव हाजीबाबाची. पत्नी अभाव हाजीबाबाची किंवा कुठल्याही याच्यावरून तुमच्या मित्राचं नाव ठेवू शकता बाळांनो. लक्ष द्या. फास्ट फास्ट बघा. लाला हफ्ता वसूल, लाला हफ्ता वसूल, रहता ओसामा इराण में, पत्नी अगाव हाजीबाबाची. लाला हफ्ता वसूल, रहता ओसामा इराण में, पत्नी अगाव हाजीबाबाची. आणि हे आहे बाळांनो ते ॲटॉमिक नंबर मोर दॅन बाळांनो 100. ह्यांचं फक्त आपल्याला नॉमेनक्लेचर बघायचं आहे. महत्त्वाचे बाळांनो 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज. त्यातल्या त्यात बाळांनो 3D सिरीज इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट बाळांनो. नीरज बाळांनो चोप्रानं जे बाळांनो स्कटी वक्रमण फेकुनी कुंजे. काय म्हणायचं? स्कटी वक्रमण फेकुनी कुंजे, स्कटी वक्रमण फेकुनी कुंजे, स्कटी वक्रमण फेकुनी कुंजे, स्कटी वक्रमण फेकुनी कुंजे. फार फार महत्त्वाचं बाळांनो. खरं तर त्याला ग्रुपमध्ये सुद्धा घ्यायला पाहिजे. लवकर लिहून घ्या. ग्रुपमध्ये सुद्धा, ग्रुपमध्ये
आय थिंक लिहिलेलं नसेल बट तुम्ही ग्रुपमध्ये लिहून घ्या बाळांनो, फास्टमध्ये ग्रुपमध्ये लिहून घ्यायला पाहिजे. समजून घ्या. सगळे या लग्नाला AC सरांच्या, काय म्हणायचं, सगळे या लग्नाला, हे लिहून घ्या त्या शेवटच्या टेबलमध्ये. आय होप की नाही, सो तुम्ही लिहून घ्या. सगळे या लग्नाला AC सरांच्या, सगळे या लग्नाला ACच्या, सगळे या लग्नाला ACच्या, सगळे या लग्नाला ACच्या. नाही आलात ती जरा हाफ मूड. काय होणार, ती जरा हाफ मूड. काय होणार, ती जरा हाफ मूड. काय होणार, ती जरा हाफ मूड. देन नेक्स्ट बाळांनो, वर नको बघू टकल्या. काय म्हणायचं, वर नको बघू टकल्या. काय म्हणायचं, वर नको बघू टकल्या. देन क्रोध मोठा वाईट. काय म्हणायचं, क्रोध मोठा वाईट. काय म्हणायचं, क्रोध मोठा वाईट. देन मन टाकरे. काय म्हणायचं, मन टाकरे. बाळा केमिस्ट्रीवर जरा मन टाकरे, मन टाकरे, मन टाकरे. जरा केमिस्ट्रीवर मन टाकून तर बघ रे बाळा, जरा फिजिक्समध्ये मन टाकून तर बघ रे बाळा, जरा बायोलॉजीमध्ये मन टाकून तरी बघ रे बाळा, तू 100% डॉक्टर होणार रे बाळा. नेक्स्ट बाळांनो, फिरोज. काय म्हणायचं तर, फिरोज. डॉन नंबर 1 मधला फिरोज. काय म्हणायचं बाळांनो, फिरोज. काय म्हणायचं, फिरोज. काय म्हणायचं, फिरोज. कौन रहता ईरान में, कौन रहता ईरान में, कौन रहता ईरान में. निकिता पडली पटकन, निकिता पडली पटकन, निकिता पडली पटकन. क्यूट अंजली आगाव, क्यूट अंजली आगाव, क्यूट अंजली आगाव. कसलं भारी आहे बघा. झिंक कडू हाजीबाबा, झिंक कडू हाजीबाबा, झिंक कडू हाजीबाबा. बाळांनो असं ग्रुपमध्ये सुद्धा पाठ पाहिजे. मी 3-3, 4 म्हणून दाखवले बाळांनो, तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे होतं, कारण की हे ग्रुपमधलं, हे ग्रुप घेतलं बाळांनो. मी पिरियड तर सांगितले, ग्रुप सुद्धा घेतले बाळांनो. ग्रुप सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे बाळांनो, ग्रुप सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे. देन नेक्स्ट आहे बाळांनो, इथं कोणती सिरीज आहे आता, हे ब्लॉक एलिमेंट्स. आता या ब्लॉक एलिमेंट्स बाळांनो डिटेलमध्ये तर आपल्याला 12वीत शिकायचं आहे, ह्याची गरज इथं तरी तेवढी जास्त नाही, बट याची ट्रिक तुम्हाला 12वीतच कळतील बाळांनो. ह्याची ट्रिक्स तुम्हाला कुठं कळतील, 12वीतच कळतील. इथं तुम्हाला याची ट्रिक्स नाही सांगणार, ते कंटिन्यू करूयात 12वीमध्ये. आपणच घेऊयात बट 12वीमध्ये कंटिन्यू करूयात. ओके, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्ष द्या. हे तर तुम्हाला मी एलिमेंट घेतलं, मी तुम्हाला ॲटॉमिक नंबर सांगितलं त्यांचं, मी तुम्हाला ह्यांचं ब्लॉक सांगितले, पिरियड सांगितले, ग्रुप सांगितलं, सगळं काय सांगितलं बाळांनो. आता लास्ट काय राहिले बाळांनो, तुम्हाला पिरियड सुद्धा सांगितले, ग्रुप सांगितले. आता फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ह्या चॅप्टरमध्ये मी लास्टला तर शिकवणारच आहे कॉन्फिगरेशन कसं काढायचं, बट इथं फार फार महत्त्वाचं आहे, तेवढं सांगूयात. आणि मी तुम्हाला सांगतो की डेली लक्ष ठेवा बाळांनो. जसं बाळांनो डॉक्टरकडे गेलात, आजारी पडलात तर ते सांगतं बघा की एवढे औषध येतं, एवढे टाईम खावा म्हणतं. तसं बाळांनो इथे लक्ष ठेवा, हे चॅप्टर जोपर्यंत संपणार नाही, हा चॅप्टर जोपर्यंत संपणार नाही तर दररोज एक वेळेस हा पिरियड टेबल हाताने लिहून बघायचा. बट बाळांनो मी तुम्हाला सांगतो 5 दिवसाचं तुम्हाला औषध देतो बाळांनो, 5 डेज बाळांनो, 5 डेज बाळांनो. डेली ह्याला काय करायचं बाळांनो, डेली ह्याला 3 टाइम्स बाळांनो लिहून ठेवा की 5 डेज डेली, तुम्हाला 5 डेज डेली 3 टाइम्स तुम्हाला लिहून काढायचं आहे. 3 टाइम्स सगळं लिहून काढायचं, अख्खं पिरियडिक टेबल लिहून काढायचं आहे. कसं लिहून काढायचं तुम्हाला मी एका मिनिटात सांगतो. कसं लिहून काढायचं तुम्हाला एक लक्ष बघ, तर माझं एकच सांगणं आहे तुम्हाला की 5 दिवस बाळांनो डेली 3 वेळेस लिहायचं आहे, डेली 3 वेळेस लिहायचं आहे. तेही एकदाच लिहून नाही काढायचं, एकदा सकाळी लिहायचं, मग दुपारी लिहायचं किंवा संध्याकाळी लिहायचं, किंवा एकदाच 3 वेळेस लिहू शकता तुम्ही, तसं काही नाही. बट लिहा, हे फार महत्त्वाचं आहे. लिहा, बट हे फार फार महत्त्वाचं आहे. आता आपण तुम्हाला शेवटचं बाळांनो ट्रिकचा टेबल दाखवूयात. तुम्ही तिथं ते व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. नंतर तिथं तुम्ही शेवटीला व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या, कारण की ह्या टेबलमध्ये, ह्या इमेजमध्ये सगळेच ट्रिक्स बाळांनो लिहून ठेवले आहेत. मी थोडंसं बाजूला होतो, तुम्ही ह्या व्हिडिओला पॉज करून हे लिहून घेऊ शकता बाळांनो. ह्या व्हिडिओला पॉज करून हे सगळं लिहून घेऊ शकता. हे अशा फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायचं आहे, अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. फक्त हे लिहित असताना सगळं लिहायचं, बट हे ट्रिक लिहित बसायची गरज नाही बाळांनो. इथं तुम्हाला हे ट्रिक लिहायची गरज नाही, इथं तुम्हाला ट्रिक लिहित बसायची गरज नाही. फक्त तुम्हाला एलिमेंट लिहायचे बाळांनो, हे ट्रिक नका लिहू. बट त्याचा ॲटॉमिक नंबर लिहिणं फार फार महत्त्वाचं आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर लिहिणं फार फार महत्त्वाचं आहे. बट मी पहिल्या ॲटमचं ॲटॉमिक नंबर लिहिले बाळांनो, नेक्स्ट ॲटॉमिक नंबर लिहिलं नाही. बट इथं तुम्हाला इथं मॅजिक नंबर लिहून ठेवलेला आहे, बट मी तुम्हाला इथं मॅजिक नंबर लिहून ठेवलेला आहे, बट मी तुम्हाला इथं मॅजिक नंबर लिहून ठेवलेला आहे.
ह्याच्यासाठी काय येतं एस ब्लॉकसाठी 2 8 8 बानो एस ब्लॉकसाठी काय येतं 2 8 8 18 18 32 येतं. बट तेच डी ब्लॉकमध्ये दोन कट होतात बानो एस ब्लॉकमध्ये, मग 8 18 18 32. आणि डी ब्लॉकसाठी तर हेही दोन कट होतात, फक्त 18 आणि 32 राहतं बानो. म्हणजे तुम्हाला हे 18 आणि 32 जर पाठ राहिले तर तुम्हाला तिन्ही पिरियड बानो जे एस ब्लॉकमध्ये फार फार महत्त्वाचे आहेत डी ब्लॉकमध्ये, त्या सगळ्यांचं ॲटॉमिक नंबर लिहिता येतं. तर चला बानो आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूयात. मस्त बानो फास्टमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बानो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग मी काय करतो बानो, इथं थोडीशी जागा कमी आपल्याला आहे, तर आपण त्या मेन जो आपला पिरियडिक टेबल आहे जो मस्त दिसत आहे कलरफुल, ह्या पिरियडिक टेबलमध्ये तुम्हाला माणूस सगळ्या आयटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सगळ्या ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून दाखवतो आणि ते तुम्ही लिहून ठेवा, कारण की ते फार फार महत्त्वाचं आहे. ह्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं NS1. काय आहे NS1? ह्याचं काय असतं मग 1S1, ह्याचं काय असतं 2S1, ह्याचं काय असतं 2S1, ह्याचं काय असतं 3S1. कारण की फर्स्ट पिरियड फर्स्ट, सेकंड पिरियड सेकंड, थर्ड पिरियड थर्ड, पण सगळ्यात शेवटीला काय येणार S1च येणार. हा पण S1, हा पण S1, S1 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 S1, फक्त 1 2 3 4 5. म्हणजे जनरल काय झालं बाळाचं NS1, म्हणजे एकच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बाळा ह्याचं काय असतं NS2, काय असतं NS2, काय असतं NS2. N म्हणजे काय असतं प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा पिरियड नंबर. हे तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये झालंच बाळांनो. NS2 एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच बघायचं आपल्याला, डी ब्लॉकचं नाही बघायचं आपल्याला, फक्त एस आणि पीचं. NS1 NS2. बट ह्याचं काय असेल बाळांनो, ह्याचं असतं बाळांनो NS2 NP1. आणि पी ब्लॉकचा पहिला आहे ना, हा एस ब्लॉकचा 1 S1, हा एस ब्लॉकचा 2 S2, हा P1. पण तो त्याच्या आधी काय म्हणाल NS2 NP1. ह्याला काय म्हणणार बाळा तुम्ही NS2 NP2. कार्बन फॅमिलीला काय म्हणणार NS2 NP2. नायट्रोजन फॅमिलीला NS2 NP3. ह्याला काय म्हणणार NS2, काय म्हणणार बाळा NS2 NP4. मग बाळा हॅलोजन फॅमिलीला काय म्हणणार NS2 NP5. आणि लास्टला काय म्हणणार, इथं ह्याला हेलियमला कट करून टाका, त्याच्या खालच्याला काय म्हणणार NS2 NP6. NS2 NP6. फार सोपं आहे बाळांनो. NS2 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 सगळ्याला कॉमन येणार, फक्त काय P1 P2 P3 P4 P5 P6 P7 P8. सॉरी मी जरा जास्तच म्हणलं, सॉरी P1 P2 P3 P4 P5 P6 आणि P7 आणि P8 राहत नाही, काही फॉस्फरस काही 3च ऑर्बिटल असतात बाळांनो. चला इथे खोडं गेलेलं बाळांनो, पटपट म्हणून घेत चला, कारण की ह्या टेबलमध्ये जो शेवटचा टेबल मी तुम्हाला इथे दाखवला आहे, हा जो शेवटचा टेबल तुम्हाला दाखवला आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा लिहिलेलं आहे बाळांनो. ह्या शेवटच्या टेबलमध्ये बाळांनो मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा लिहिलेलं आहे बाळांनो. तुमच्यासाठी बाळांनो इथं बघा, इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा लिहून ठेवलं आहे, तर तुम्ही इथं बघा, इथं तुम्ही बघू शकता. हे बघा NS1 NS2, इथं बघा NS2 NP1 NS2 NP2 NS2 NP3 NS2 NP4 NS2 NP5 NS2 NP6 बाळांनो. तर पटकन बाळांनो ह्या इमेजला पटकन व्यवस्थित लिहून घ्या आणि अशा प्रकारे तुम्हाला डेली बाळांनो ह्यांचं फक्त सिम्बॉल इथं लिहायचं नाही, फक्त अशा प्रकारे हा टेबल जशाच तसा, फक्त हे ट्रिकला सोडलं तर ग्रुप, पिरियड, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एलिमेंट्स हे एवढं सगळं तुमच्याकडे येणं गरजेचं आहे. परत मॅजिक नंबर सुद्धा कडेला लिहून ठेवा. भले ॲटॉमिक नंबर नाही लिहिलात तर फक्त मॅजिक नंबर आणि पहिल्या ॲटमचं ॲटॉमिक नंबर लिहून ठेवा. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि परत सांगतो, 5 दिवस 3 वेळेस, 5 दिवस कंटिन्यू बाळांनो, 5 दिवस 3 वेळेस कंटिन्यू लिहा, कारण की दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की पिरियडिक टेबल जर आलं तर चॅप्टर सोपं जाईल. पिरियडिक टेबल परफेक्ट पाठ राहिलं तर हा चॅप्टर सोपा जाईल. आणि ह्या चॅप्टर सोबतच बाळांनो दुसरे चॅप्टर सुद्धा तुम्हाला सोपे जातील. ओके बाळांनो, आय होप की तुम्ही मी जसं सांगितलंय तसा अभ्यास करचाल. 5 वेळेस डेली 3 वेळेस लिहा, म्हणजे लिहा. हा तुम्हाला चॅप्टर फार 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 सोपं जाणार. माझं सांगितलं ऐका, आणि 100% बाळांनो तुम्हाला 2 वर्ष हा पिरियड टेबल ॲज इट इज लक्षात राहील. काही जण तर एवढं लक्षात राहील की ते त्यांच्या लेकरांना सुद्धा सांगू शकतील, एवढं भारी लक्षात राहील बाळांनो. तर हा पिरियड टेबल, हा चॅप्टर सोपा जाण्यासाठी आय होप की माझे सगळे विद्यार्थी सगळं व्यवस्थित ऐकतील आणि दररोज असं व्यवस्थित अभ्यास करतील. आय बी ऑलवेज तुमच्या सोबत आहे बाळांनो, आय बी ऑलवेज सोबत आहे. आणि दुसरी गोष्ट बाळांनो, आपला बुकलेट तर तुम्हाला भेटलंच असेल बाळांनो. आपलं बुकलेट तर बाळांनो तुम्हाला भेटलंच असेल बाळांनो.
तर आपल्या बुकलेट मध्ये बाळांनो 3 नंबरचा जो चॅप्टर आहे बाळांनो आपला पिरियोडिक टेबल बुकलेटमध्ये सेट 1 मध्ये बाळांनो हे आहे कोण आपलं पिरियोडिक टेबल. तर या पिरियोडिक टेबलचे बाळांनो वेळोवेळी बाळांनो हे पिरियोडिक टेबलमध्ये काय करा वेळोवेळी जसं जसं बाळांनो ह्या पिरियोडिक टेबलमध्ये लक्ष द्या वेळोवेळी काय करणं गरजेचं आहे तुम्हाला तर ह्या पिरियोडिक टेबलमध्ये हा म्हणजे तुम्ही बघत राहा आपलं जे नोट्स आहेत आपलं जे हे बुकलेट आहे फार फार मेहनत करून बाळांनो हे बुकलेट तयार केलेलं आहे बाळांनो. ह्या बुकलेला बघत चला बाळांनो ह्यात काही एक्स्ट्रा पॉईंट पण सांगितलेले आहेत तुम्हाला जर वाटले तर ते वहीमध्ये लिहून ठेवा. ह्यामध्ये मस्त IIB नॉलेज एन्हान्सर वगैरे दिले आहेत बाळांनो हे व्यवस्थित लिहून ठेव चला. आणि सगळ्यात नंतर आहे बाळांनो हा तुम्ही लिहून घ्या फार फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर बाळांनो कन्सेप्ट बिल्डर म्हणजे जसं जसं मी बीट शिकवत जाईन तसं बाळांनो ह्याचे MCQ तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. जसं जसं मी बीट शिकवत जाईन तसं तुम्हाला MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. पहिलं बघा डेव्हलपमेंटवरती MCQ आहेत बाळांनो ह्याची डेव्हलपमेंटवरती भरपूर MCQ आहेत बाळांनो. किती MCQ आहेत बाळांनो जवळपास MCQ आहेत बाळांनो 43. त्याच्यानंतर बाळांनो इथं बघितलं इथं जर लक्ष द्या तर बघितलं ॲटॉमिक साईजवरती आहेत. इथे ॲटॉमिक साईजचे MCQ आहेत. ॲटॉमिक साईज समजलं संपलं की त्याचे MCQ सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर बाळांनो आयोनायझेशन एनर्जी MCQ येतं. आयोनायझेशन एनर्जी शिकवलं की त्याचे MCQ तुरंत सॉल्व्ह करायचे. आणि काही डाऊट असेल तर मला पटकन व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट आपल्या ॲपमध्ये माझा नंबर आहे. काही समजलं नाही समजलं होमवर्क सगळं मला पाठवायचं राहायचं डेली पाठवत राहायचं. हे बघा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी शिकवलं समजलं की पटकन त्याचे MCQ सॉल्व्ह करायचे बाळांनो. वेळ वाया घालवायचंच नाही. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी एवढे भारी भारी MCQ आहेत बाळांनो एवढे भारी भारी MCQ आहेत एवढे भारी MCQ आहेत की फक्त आपल्या IIBचं बुकलेट जर तुम्ही सॉल्व्ह केलात आपल्या IIBचं जर बुकलेट तुम्ही सॉल्व्ह केलात बाळांनो बस सफिशियंट झालं बाळांनो. त्याच्यानंतर लेवल 1 तुम्ही करू शकता बाळांनो. लेवल 2 आणि लेवल 3 लेवल 1 पण तुम्हाला बीट वाईजच भेटतील थोडं थोडं बट लेवल 2 आणि लेवल 3 हा चॅप्टर झाल्यानंतर ॲज अ प्रॅक्टिससारखं तुम्ही करू शकता बाळांनो. प्रॅक्टिससारखं म्हणून करू शकता. बट लेवल 2ला तुम्ही ज्यावेळेस चॅप्टर चालू असेल तेव्हा त्याला तुम्ही नाही हात लावत तर चालतं बाळांनो. पूर्ण चॅप्टर संपल्यानंतर ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. तर अशा प्रकारे बाळांनो मी जे सांगितलं होतं ह्याचं पटकन बाळांनो तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून हे सगळं लिहून घ्या. पटकन व्यवस्थित लिहून घ्या. आधी पण लिहून घेतलं असेल तरी सांगतो 5 दिवस डेली 3 वेळेस हे करणं गरजेचं आहे बाळांनो. ओके तर IIB ऑलवेज तुमच्या सोबत राहील सोबत आहे. फक्त तुम्ही अभ्यास करा करत राहा डेली व्यवस्थित लिहून घेऊन अभ्यास करा. पेंडिंग व्हिडिओ टाकू नका.